असले तर विचारायचे. येस, मी रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. ओके. तुमचे माईक बंद ठेवा आणि शांततेत ऐका. जर पेन पेपर नसेल जवळ, तर पेन पेपर जवळ घ्या. पेन पेपर जवळ घ्या आणि काही वाटलं लिहिण्यासारखं आहे, तर ते लिहून घ्या. तुम्हाला जर वाटलं की हे इम्पोर्टंट आहे, लिहिण्यासारखं आहे, ते लिहून घ्या. ओके. हां, आपण सगळेजण मोस्टली आपण जॉब ओरिएंटेड लोक आहोत. आपल्या देशात जे लोक आहेत ते जॉब ओरिएंटेड आहेत. आणि स्टॉक मार्केटमध्ये जे काही इन्व्हेस्टर आहेत ते पण मोस्टली जॉब ओरिएंटेड आहेत. जॉब करणारे लोकं आणि जे बिझनेसमॅन आहेत म्हणजे जे मिड स्केलचा बिझनेस करतात. म्हणजे त्यांचा बिझनेस जो आहे तो जॉबसारखाच असतो. जॉबसारखा म्हणजे जॉबमध्ये जेवढं इन्कम येते ना, जॉबमध्ये सपोज तुम्हाला जर ₹50,000-60,000 ₹1,00,000 महिना जर येत असेल, तर बिझनेसमधूनही साधारण तेवढ्याच लेव्हलचं इन्कम येते. मिड लेव्हलचा बिझनेस ज्याला म्हणतात. एक स्मॉल स्केल इंडस्ट्री सारखं. एखाद्याचं दुकान असते, मोबाईल शॉपी असते, बरोबर? स्टेशनरी, कटलरी, मेडिकल स्टोअर हे एक एक प्रकारचा एक स्मॉल स्केल एंटरप्राइजेस सारखे बिझनेस झाले आहेत. त्यांचं पण इन्कम जे आहे ते सेल्फ एम्प्लॉईड असतात ते आणि जॉब सारखंच त्यांचं इन्कम असते. बरोबर? ते सगळे जॉब आणि सेल्फ एम्प्लॉईड एकच झालेले आहेत. सारखंच आहेत. एक असते हाय लेव्हलचं इन्कम आणि एक असते एकदम लो लेव्हलचं इन्कम. जे इन्कम घेणारे जे लोकं असतात, जे पैसे कमवणारे लोकं असतात ना, त्याचा माइंडसेट कसा असतो पैसे कमवणाऱ्या लोकांचा. इव्हन आपल्या देशात 4 प्रकारचे लोकं पैसे कमवतात. 4 प्रकारचे. 4 प्रकारचे. पहिला म्हणजे जे जे लेबर असतात, मजदूर असतात. खूप मेहनत करतात, खूप काबाड कष्ट करतात, दिवसभर फिजिकल एफर्ट्स लावतात. खूप कष्ट करतात, घाम गाळतात आणि जे काही दिवसभर काम करतात, त्याचे पैसे जे आहेत ते त्यांना संध्याकाळी पाहिजेत किंवा दुसऱ्या दिवशी पाहिजेत. बरोबर? ही झाली पहिली कॅटेगरी, पहिले पैसे कमवणाऱ्या लोकांची. दुसरी कॅटेगरी येते थोडी जॉब करणाऱ्या लोकांची आणि जे सांगितले तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईड जे असतात ते. ओके. सेल्फ एम्प्लॉईड आणि जॉब करणारे लोकं. म्हणजे महिनाभर काम करायचं, महिन्याच्या एंडला पगार घ्यायचा. महिनाभर काम करायचं आणि महिन्याच्या एंडला, महिन्याच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे, पगार घ्यायचा. हे झालं सेल्फ एम्प्लॉईड लोकं. तिसरी कॅटेगरी ते थोडीशी जॉब करणारेच असतात, पण थोडी सॅलरी रँकिंग जी आहे ती त्यांची हाय असते. खूप हाय असते. म्हणजे जे त्यांची क्वार्टरली सॅलरी होती. खूप साऱ्या कंपन्यांमध्ये सॅलऱ्या ज्या आहेत एम्प्लॉईजच्या क्वार्टरली होतात किंवा त्यांचं अॅन्युअल पॅकेज असते. त्यांना 9 महिन्यातून एकदा सॅलरी दिल्या जाते. दर 9 महिन्याला. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती काम करतात. ज्यांची सॅलरी सीआरच्या वर असते. अॅन्युअल पॅकेज जे असते त्यांचं. ही तिसरी कॅटेगरी झाली आणि चौथी कॅटेगरी जी असते ना, ती असते व्हिजनरी लोकांची. व्हिजनरी लोकं. ते 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 1 वर्षात बोलत नाहीत. ते बोलतात, की पुढच्या 3 वर्षात माझी संपत्ती एवढ्या पटीने वाढली पाहिजे. 5 वर्षात माझ्याकडे कमीत कमी एक बंगला, एक गाडी, एक कार असली पाहिजे. पुढच्या 5 वर्षात माझ्या 2 देशात फिरणं झालं पाहिजे. पुढच्या 5 वर्षात माझं हे घर आहे ते मला चेंज करायचं आहे. हे कोण असतात? हे असतात व्हिजनरी आणि त्यांना म्हणतात एंटरप्रेन्योर, बिझनेसमॅन. बरोबर? सो ही चौथी कॅटेगरी जी आहे, ती अचीव्ह करायची आहे. आपल्याला त्या चौथ्या कॅटेगरीच्या लेव्हलचं आपलं इन्कम असलं पाहिजे आणि लेव्हलच्या इन्कमच्या आधी आपली थिंकिंग तशी असली पाहिजे. लेबर लेव्हलची थिंकिंग नाही, जॉबची सध्या आहे आणि जॉबमध्ये आपण सध्या ज्या लेव्हलला असू, त्या लेव्हलवरून इमिडिएटली आपण जे हायर स्केलचे जॉब आहेत, त्या लेव्हलवर पोहोचणं थोडं डिफिकल्ट असते. कारण की मोस्टली त्या लेव्हलवर कोण पोहोचतात? जे मोठे-मोठे ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचे रिलेटिव्हज. त्या लेव्हलवर तेच लोकं पोहोचतात मोस्टली. त्यांच्या जवळचा कोणी असतो, रिलेटिव्ह असतो, तेच लोकं पोहोचतात. मग आपल्याजवळ एकच पर्याय उरलेला असतो, जॉबवरून डायरेक्ट त्या व्हिजनरी लेव्हलवर पोहोचणं. ते काही कठीण नाही आहे. बरोबर? हा माइंडसेट आधी आपल्याला बनवावा लागेल, की मी व्हिजनरी बनतो. मला व्हिजनरी बनायचं आहे. आता त्याच्यातून शेअर मार्केटमधून त्या गोष्टी कशा अचीव्ह करायच्या? कठीण नाही आहे. कुठूनही कठीण नाही आहे. ओके. एक चांगला रोड मॅप जर आपण क्रिएट केला, तर आरामात सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. बरोबर? थिंकिंग आपली तशी पाहिजे. आता शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केट सिम्पली एक जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायचा आहे आणि ते बिझनेस करायला माझ्याकडे भांडवल नाहीये. पैसा नाही माझ्याकडे. सपोज मला एखादी गाडी, कार मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे. गाडीची फॅक्टरी मला तयार करायची. मी चांगला इंजिनिअर आहो. मला गाड्या बनवता येतात सपोज आणि गाड्या बनवून मला त्या विकायच्या आहेत. म्हणजे माझा एक ब्रँड आहे XYZ नावाचा जसं टाटा आहे, मारुती आहे, महिंद्रा महिंद्रा आहे. तसंच तुमचा पण तुमचा किंवा माझा असा XYZ नावाचा एक ब्रँड आहे. ओके. मी त्या ब्रँडच्या नावानं गाड्या मॅन्युफॅक्चर करतो आणि त्या सेल करतो.
पण प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे तेवढं मॅनपॉवर नाही, तेवढा पैसा नाही, तेवढी जागा नाही, सेल्स स्किल नाही माझ्याकडे, गाड्या विकण्याचं कौशल्य आणि तेवढा माझ्याकडे वेळ पण नाही, की हे सगळं मी सध्या करू शकणार. करू शकणार वेळ मीन्स की पैसा नाही तर वेळ पण मिळणार आहे. पैसा असला तर वेळ पण मॅनेज होईल. मीन्स म्हणजे पैसा नाही त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे. पण माझ्याकडे स्किल भरपूर आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत आपल्याला. याच्यात हे विचार करता वेळ निघून जातो आणि आपण जॉबमध्ये भरगळत राहतो, नोकरीमध्ये. मग ह्या गोष्टी जे स्वप्न आहे, जे स्किल आहे, की बाबा मला असं काही करायचं आहे, ते तसंच राहून जाते. मग आता काय अर्ध्या वयात गाड्यांची फॅक्टरी काढायची का? तसं नाही. आपल्याला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, आता गाडी बनवणं असो, फार्माचं तुम्हाला नॉलेज असू शकते. कोणी इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर असेल, कन्स्ट्रक्शन, सिमेंट कंपन्या आहेत, ब्रिजेस आहेत किंवा काही आय-टी कंपन्या आहेत. आय-टीचे प्रॉडक्ट्स किंवा आय-टीचे सॉफ्टवेअर तुम्ही बनवू शकता, तुम्हाला येत असतील. पण तसं तुम्ही ते मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, का तुमच्याकडे तेवढा फंड नाही आहे. मग काय करू शकतो आपण? मला एवढं तर माहिती आहे, मला एवढं कळतंय, की बनवणारी मला गाडी बनवण्याचं चांगलं स्किल आहे. मला हे ओळखता येते, की चांगली गाडी कोणत्या कंपनीची असू शकते. मला आय-टीचं स्किल आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, कॉम्प्युटरचं चांगलं स्किल आहे. मला हे ओळखता येते, की चांगले कॉम्प्युटर कोणत्या कंपनीचे आहेत किंवा चांगले सॉफ्टवेअर्स कोणती कंपनी प्रोव्हाईड करू शकते. चांगली कन्स्ट्रक्शन कंपनी कोणती आहे? मी इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर असेल, तर मी चांगली कन्स्ट्रक्शन कंपनी मी बनवू शकत नाही. पण मला चांगली कंपनी आयडेंटिफाय करता येते. मला फार्माचं चांगलं नॉलेज आहे, पण फार्माची कंपनी बनवू शकत नाही. पण चांगली फार्मा कंपनी मला आयडेंटिफाय करता येते, की याच्यातली चांगली फार्मा कंपनी कोणती आहे. मग मी स्वतः हे करू शकत नाही. पण ह्या ज्या याच्यापैकी जी चांगली कोणती कंपनी असेल, त्या कंपनीसोबत मी माझी पार्टनरशिप तर नक्की करू शकतो. भागीदारी नक्की करू शकतो आपण. तो प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. त्या कंपन्यांसोबत पार्टनरशिप, भागीदारी म्हणजेच शेअर मार्केट. ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्यांचे मी नाव सांगितले तुम्हाला, या कंपन्यांना काय पाहिजे? फंड पाहिजे, पैसा पाहिजे. त्यांचा बिझनेस मोठा करण्यासाठी, बिझनेस ग्रो करण्यासाठी. काय पाहिजे त्यांना? फंड पाहिजे. पैसे पाहिजे त्यांना तो बिझनेस मोठा करण्यासाठी. आणि ज्या लोकांना हे कळते, की कोणती कंपनी चांगली आहे, तेच लोकं त्या कंपन्यांना पैसे देतात. आपल्याला जर कळलं, की हो Mahindra एक्झाम्पलसाठी सांगतोय, आपल्याला प्रमोट नाही करायचं आहे. Mahindra कंपनी चांगली आहे. ओके 10 गाड्यांच्या कंपन्या आहेत. टाटा आहे, Mahindra आहे, Eicher आहे, मारुती आहे, Mercedes आहे. एक्झाम्पलसाठी बाबा मला Mahindra कंपनी चांगली वाटली. त्यांच्या गाड्या चांगल्या आहेत, गाडीची क्वालिटी चांगली आहे, सेल चांगला आहे, गाडीचं इंजिन चांगलं आहे, गाडी खूप टिकते, धावते, एव्हरेज चांगला आहे, पोल्युशन फ्री आहे. जे काही फीचर्स असतील, एका इंजिनिअरला जे माहिती असतात, ते आपल्याला कळलं, तर मग मी Mahindra मध्ये माझे पैसे गुंतवणार. बरोबर? हे ज्यांना कळलं, की कोणती कंपनी चांगली आहे, हे ज्यांना कळलं, ते सक्सेसफुल इन्व्हेस्टर होतात, ते सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होतात, ते सक्सेसफुल बिझनेसमॅन होतात. फक्त हे स्किल आपल्याला कळलं पाहिजे. चुकते काय शेअर मार्केटमध्ये? शेअर मार्केट चुकते काय लोकांचं, की मला स्किल आहे गाड्यांचं, कंपन्यांचं, मी पैसे इन्व्हेस्ट करतो फार्मामध्ये. मला स्किल आहे फार्मा कंपन्यांचं, मी पैसे इन्व्हेस्ट करतो कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये. मला स्किल आहे एफ-एम-सी-जीचं, मी करतो आता स्टीलच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट. इथे चुकते लोकांचं. आपल्याला हे तर आधी कळलं पाहिजे ना, की मला बिझनेस आयडेंटिफाय करता आला पाहिजे. त्याच्या काही मार्केटच्या काही काही अभ्यासाच्या मेथोडॉलॉजीज आहेत, की ते कसं आयडेंटिफाय करायचं. मेथोडॉलॉजी असते. प्रत्येक गोष्टी ओळखायची मेथड असते ना. आपण बाजारात मोबाईल आणायला जातो मार्केटमध्ये. तर बाजारात त्या शॉपकीपरनं सांगितलं आपल्याला, की "बाबा मोबाईल घे." तुम्ही म्हटले, की "मला मोबाईल दे." मोबाईल मला घ्यायचा आहे. आणि तुम्ही सांगितले, "माझा बजेट आहे ₹20,000 चा. मला मोबाईल घ्यायचा आहे, बजेट माझं ₹20,000 चा आहे." तो आपल्याला काय करेल ₹20,000 चा 4 मोबाईल ठेवेल आपल्यासमोर आणि यापैकी कोणता आवडला तुम्हाला तो घ्या. आपण फक्त त्याचा काय बॉक्स बघू का? की त्याचा रंग बघू, की कोणाचा रंग चांगला आहे किंवा कोणाचा बॉक्स चांगला आहे म्हणून? हे बघू का आपण? हे बघणं म्हणजे आपल्याला मोबाईल घेण्याचं स्किल नाही मग आपल्याकडे. आपण काय पाहतो, की त्याच्यात आपल्याला जे बेसिक नॉलेज आहे, की त्याचा Android आहे, तर Androidचं व्हर्जन कोणतं आहे? त्याचा कॅमेरा कसा आहे? त्याचं फंक्शन कसं आहे? लाईफ कशी आहे? बॅटरी कशी आहे? वॉरंटी कशी आहे? गॅरंटी कशी आहे? डिस्प्ले कसा आहे? मेमरी कशी आहे? स्टोरेज कसं आहे? बरोबर? त्याचे पास्टचे रिझल्ट्स कसे आहेत त्या कंपनीचे, ह्या गोष्टी चेक करतो ना आपण. तो शॉपकीपर म्हणेल ते घेऊ का आपण? नाही. मग हे काय झालं त्याचे अभ्यास करण्याचे पॅरामीटर झाले. स्टडी करण्याचे. त्या मोबाईलला स्टडी करण्याचे पॅरामीटर झाले, की त्याच्यात त्याचा स्टोरेज कसा आहे, मेमरी कशी आहे,
कॅमेरा कसा आहे, हे काय झाले फीचर्स झाले. हे त्याचे फंडामेंटल्स झाले, की हो त्या मोबाईलचे हे फंडामेंटल्स आहेत. ह्या गोष्टी जर त्याच्यात चांगल्या असतील, ह्या गोष्टीचं फंडामेंटल्स त्याचं जर ओके असेल, तर मी तो मोबाईल घेण्यासाठी काहीही हरकत नाही. सेम कंपन्यांचे काही फंडामेंटल्स असतात, काही पॅरामीटर असतात चेक करण्याचे. ती कंपनी कशी ओळखायची, चांगली कोणती आहे? कशी ओळखायची, की हो, या कंपनीचा सेल्स कसा आहे? सपोज गाड्यांची कंपनी आहे. गाड्यांचं उदाहरण देतोय, की ते सोपं आहे. समजायला सोपं आहे म्हणून गाड्यांचं उदाहरण देतोय मी सिम्पली. गाड्यांचं काय बघायचं सिंपल स्किल आहे, सिंपल आहे, की बाबा कोणत्या गाड्यांची जास्त विक्री होते, कोणत्या गाड्यांची जास्त विक्री होते भारतात. सर्वात पहिलं कारण की गाडी बनवत आहे आपण गाड्यांच्या कंपनीला जर पैसे गुंतवत आहो मी, तर मला गाड्याच्या कंपनीला पैसे देत आहो म्हणजे काय करतोय, की ते गाड्या बनवत आहे आणि गाड्या त्याला विकायच्या आहे. त्याचा धंदा कधी होईल, त्याचा बिझनेस कधी होईल, जेव्हा त्या गाड्या जास्त विकल्या जातील. मग हे बेसिक आहे ना, की ज्या गाड्यांचा जास्त बिझनेस होत आहे, तर ॲट एवढं, की बाबा ही गाड्यांची कंपनी चांगली असू शकते. पहिलं त्याच्यातलं चांगलं आहे, की बाबा या गाड्यांचा सेल जास्त आहे. खूप जास्त लोकं ही गाड्या घेतात. बरोबर? खूप जास्त कारण की धंदा त्याचा जास्त चालतो. जर मी गाड्यांची कंपनी काढली असती, तर आपला उद्देश काय होता? फक्त गाड्या बनवणं आपला उद्देश आहे का? आपल्या गाड्या बनवून उद्देश आहे का? गाड्या बनवून ते विकणं. आपल्याला प्रॉफिट कधी होईल? जर तुम्ही गाड्यांची फॅक्टरी टाकली, तर गाड्या बनवून जर त्या सेल झाल्या, तेव्हा आपल्याला प्रॉफिट. मग आपल्याला गाड्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना हे तर बघावं लागेल ना, की कोणत्या गाड्यांच्या कंपन्यांचा सेल जास्त आहे म्हणून. हे फंडामेंटल्स आहे. हे फंडामेंटल्स ज्यांना कळले, त्यांना मार्केट कळलं आणि याचे पॅरामीटर्स आहेत वेगवेगळे. एक जसं मी तुम्हाला सेल्सचं सांगितलं आहे. मग कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग किती आहे? ऑर्डर्स किती येतात कंपनीला? प्लांट्स किती आहेत कंपन्यांचे? कंपनीला सेल्स करते गाड्या, तर त्या सेल्समध्ये कंपनीला प्रॉफिट होत आहे का? म्हणजे गाडी जर एखादी कंपनीला गाडी बनवायला ₹5,00,000 चा खर्च येत असेल आणि तो जर ₹5,00,000 ला समोर विकत असेल, मग त्या कंपनीला प्रॉफिट होत आहे का? गाड्यांचा सेल होत आहे, पण कंपनीला प्रॉफिट होत आहे का? नाही. मग अशी पण कंपनी काही कामाची नाही माझ्या. मला हे पण बघायचं आहे मग ती गाडी 20,00,000 5,00,000त तर बनत आहे. त्याचा सेल्स होत पण आहे, पण त्याला प्रॉफिट मिळत आहे का? जर त्याला प्रॉफिट नाही मिळत आहे, तर मला कुठून मिळेल? बरोबर ना? जर ₹5,00,000 गाडी बनवत आहे आणि 5च विकत आहे, काही फायदा आहे का त्याचा? बिलकुल नाही. सो हे मार्केटचे काही बेसिक फंडामेंटल्स आहेत, शेअर मार्केटचे. हे ओळखणं आणि हे ओळखून त्या कंपनीमध्ये पैसे टाकणं, म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं. हे ओळखण्याचं स्किल ज्याला येते, त्यांना शेअर मार्केट येते. मग हे सगळ्या कंपन्यांसाठी तुम्ही अप्लाय करा. म्हणजे फार्मा असो, आय-टी असो, कन्स्ट्रक्शन असो, एफ-एम-सी-जी असो, की मेटलची असो, ऑइल गॅस असो, कोणत्याही फील्डमधली कंपनी असू द्या. त्यांचे काही बेसिक स्ट्रक्चर असते अभ्यास करण्याचं आणि ओळखण्याचं. बरोबर? थोडंसं मी थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलचं सांगितलं मी जे एक्झाम्पल दिलं. कारण की तुमच्यापैकी खूप जण ऑलमोस्ट सगळेजण मार्केटमध्ये ऑलरेडी काम करत आहेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज आहे ऑलरेडी सगळ्यांना. कोण आहे का नवीन जे फर्स्ट टाईम आहेत? आहे का कोणी? जे फर्स्ट टाईम अटेंड करत आहेत? आहे कोणी? नाही. ओके? समजत आहे मी जे बोलतोय ते? चुका कुठे होतात मग? आपण त्याच्या अगेन्स्टमध्ये जातो सगळं. अपोझिट कामं करतो सगळे. सगळे अपोझिट करतो, की जे करायला पाहिजे होतं ते करत नाही. गाड्यांचे अभ्यास आपल्याला नॉलेज आहे गाड्यांच्या कंपन्यांचं किंवा आपण अभ्यास करतो गाड्यांच्या कंपन्यांचा आणि पैसे टाकतो रेल्वेच्या कंपनीमध्ये. आपण ज्याचा अभ्यास करतो, ज्याचं नॉलेज आहे, आपल्याला फोकस त्याच्यावर करायचा आहे. स्वतःचं स्किल आपल्याला ओळखता आलं पाहिजे, सर्वात आधी. स्वतःचे गुण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. प्रत्येक निसर्गानं कधी एकतर स्वतःला कधी कमी समजायचं नाही. कमी समजायचं नाही, आता नाही की खूप इगोइस्टिक समजायचं. कमी समजायचं नाही म्हणजे, की प्रत्येक व्यक्तीची जी रचना आहे ना, ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल स्किल निसर्गाने दिलेलं. सगळ्यांमध्ये काहीतरी गुण असतात. सगळ्यांमध्ये. सगळ्यांमध्ये काहीतरी एक स्पेशालिटी असते. सगळ्यांमध्ये असते. प्रत्येकामध्ये असते. ती स्पेशालिटी स्वतःला ओळखता आली पाहिजे फक्त. आणि ती मोस्टली जी स्पेशालिटी डेव्हलप होते ना, ती वयाच्या कमी एजमध्येच डेव्हलप होते. लहान असतानाच ती स्पेशालिटी आपल्यात असते. पण आपण जेव्हा मोठे होत जातो ना, ते घरचे लोकं आपल्याला काही वेगवेगळे कामं सांगतात. काही बोलत राहतात. काय म्हणतात त्याला? बोलत राहतात, "तुला हे येत नाही, तुला ते जमत नाही, तू हे नको करू, ते नको करू." घरचे लोकं म्हणा, स्कूलमधले फ्रेंड्स म्हणा, टीचर लोकं म्हणा, ऑफिसमधले लोकं म्हणा, त्या सगळ्या लोकांनी सांगताना, बोलताना, सांगता आपण एवढ्या माइंडमध्ये भरतो त्या गोष्टी, की आपल्याला जी स्किल आहे ती विसरून जातो आपण आणि ते मनातल्या गोष्टी मनातच राहतात.
आणि ते सांगतात आपण तसं ऍक्ट करायला लागतो. मॅनिप्युलेट होतो आपण. मॅनिप्युलेट होतो आणि ते सांगतात तसंच करायला लागतो. सो आपलं स्किल आपल्याला ओळखता पाहिजे, की मला कोणती गोष्ट आवडते. ते स्किल आयडेंटिफाय करायचं त्याच्यावर वर्कआउट करायचं आहे आपल्याला. बरोबर? ओके. काय सांगताय हे? सर पिव्होट पॉइंट आणि आर-एस-आय बद्दल बापरे इथं इथं नाही होईल सर ते. ओके. पिव्होट पॉइंट आर-एस-आय बद्दल. हं? ओके. सो मी टॉपिक सांगितलं आहे कोणकोणत्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. मार्केट, कोर्स आणि गोल्ड ईटीएफ बद्दल. ओके. ते खूप ऍडव्हान्स लेव्हलचं आहे. त्याच्यासाठी एक डेडिकेटेड तुम्हाला मार्केटचं बेसिक पासून स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. ते मिड मिड ऑफ द सिलेबस मधलं आहे ते पिव्होट पॉइंट आणि आर-एस-आय. ओके. असं ते 1 तासाच्या वेबिनारमध्ये कोणाकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करू नका. हां. ओके. चालेल. काही डाऊट आणखी इथपर्यंत? आता मार्केटबद्दल झालंय. म्हणजे मार्केटचं एक इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता चुका कुठं होत आहेत लोकांच्या. ओके. हे समजून घ्या. तुम्ही सगळे ओळखीचे आहात माझ्या. मी तुमच्या ओळखीचा आहो. आपण कनेक्टेड आहोत खूप दिवसापासून. खूप लोकांकडून चुका का होत आहेत? मार्केट नोव्हेंबर महिन्यापासून तुम्हाला कदाचित जून महिन्याचा माझा एखादा व्हिडिओ तुमच्याकडे आला असेल. जून महिन्याचा. जून-जुलै महिन्याचाच होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, की 2025 मध्ये मार्केट पडणार आहे म्हणून. बघितला का कोणी व्हिडिओ तो? आलाय का कोणाकडे? क्लास झाल्यानंतर मी पाठवणार. ओके, स्टुडंट ग्रुपमध्ये. ते व्हिडिओची डेट बघा. त्या व्हिडिओ मी कधी शूट केलेला आहे तो आणि त्याच्यात मी काय सांगितलेलं आहे. मी जून महिन्यात व्हिडिओ बनवले. जून-जुलैला व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यात मी मार्केट पडणार आहे 2025 ला म्हणजे 24 ला व्हिडिओ बनवलेला आहे आणि 25 ला मार्केट पडणार आहे हे मी त्याच्यात सांगितलेलं आहे. ते असं नाही की मला स्वप्न पडलं रात्री आणि सकाळी उठून मी व्हिडिओ बनवला असं नाही. काही मार्केटचा अभ्यास केला, काही डेटाचा अभ्यास केला आणि YouTubeवर आहे YouTubeवर. मी पाठवेल मध्ये तो व्हिडिओ बघा. सो त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे काही अभ्यास करूनच मार्केट पडणार आहे का? खरंच पडणार आहे का? आणि पडलं तर काय होऊ शकते? आणि व्हिडिओ बनवला आहे मी तो तेव्हा जून-जुलैमध्ये आणि ऑक्टोबर महिन्यापासून मार्केट पडायला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यापासून. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता 6वा महिना आहे. 6वा महिना आणि मार्केट एवढं पडलं, की कितीतरी लोकांचं आयुष्य संपलं. जीव संपला. जीव दिले लोकांनी अक्षरशः. कोणी सुसाईड केलं, फाशी घेतली, कोणी ट्रेनच्या खाली आलं, कोणी पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं. नाशिकमधली घटना आहे. खूप सारे लोकं. काही मेंटली डिस्टर्ब झाले लोकं. आणि जे कोचेस होते, कोचिंग होते, युट्यूबर्स होते, ते कुठं गेले माहिती पण नाही. खूप सारे दुकानांना चाव्या पण दिले पण लागले क्लासेसवाल्यांना. बरोबर? आता तुम्ही म्हणणार, "तुम्ही कसे काय आहे सर? तुम्ही कसे काय आम्हाला फेस करत आहात, तोंड दाखवत आहात?" ओके. सो एक रिस्क जी आहे मार्केटविषयी, धोका जो आहे, तो संभवतः धोका आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि मी स्टुडंट्सला, जे विद्यार्थी आहेत सगळ्यांना, तो धोका आयडेंटिफाय करणं शिकवतो सगळ्यांना. बरोबर? की रिस्क कशी ओळखायची असते आणि किती रिस्क घेऊन काम करायचं असते आपल्याला. सो नुकसान कुठं झालं आहे लोकांचं, की कोणत्या लोकांचं नुकसान झालेलं आहे मार्केटमध्ये, ज्यांनी मार्केटची रिस्क किंवा पूर्ण कॅपिटल मार्केटमध्ये टाकलं. अंधाधुंद पैसा टाकला मार्केटमध्ये. मार्केट खूप अंधाधुंद पैसा, अंधाधुंद पैसा. म्हणजे मला ₹20,000 पगार आहे, तर 20चे ₹20,000 मी मार्केटमध्ये टाकतो. आणि ते पण पैसे कशात टाकले? ऑप्शन मार्केटमध्ये. ऑप्शन मार्केटमध्ये. ऑप्शन मार्केट खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. एवढं कठीण की आपण त्याला एवढं कठीण की लोकांनी त्याला एवढ्या लाईटली घेतलं, एवढ्या कठीण कॉन्सेप्टला, की सरकारला निर्णय चेंज करावे लागले. पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरनं त्यावर किती वेळा भाषण दिलं. फायनान्स मिनिस्टरने. सेबीनं किती वेळा बोलले, म्हणजे सेबीच्या सेक्रेटरीला बोलावं लागलं, फायनान्स मिनिस्टरला बोलावं लागलं. त्याच्यात किती जास्त व्हॉल्यूम आला, किती जास्त पैसे आले आणि लोकं न शिकता ती गोष्ट करत. लॉस झाला आणि तो पैसा सगळा विदेशात जात होता. जे प्रॉफिट घेऊन जात होते लोकं, ते विदेशात सगळं पैसा जात होता तो. सो एवढं सोपं नाही ह्या गोष्टी शिकणं. एवढं सोपं नाही ऑप्शन मार्केटमधून पैसे कमावणं. बरोबर? तिथं जरी दिसत असेल की हजाराचे ₹2,000 एका दिवसात बनतात. पण त्या 1000चे आपले 10,000 कधी मायनसमध्ये होतील हे पण कळत नाही. सो नुकसान त्याच लोकांचं झालं, की ज्यांनी न शिकता मार्केटमध्ये पैसा टाकलेला आहे. न शिकता.
सिंपल लॉजिक आहे. एक सिंपल कुठलीही नवीन गोष्ट आपण जेव्हा करतो, तर सगळ्यात पहिले आपल्याला स्वतःला हे ओळखता आलं पाहिजे, की मला ते येईल का? जमते का? मी करू शकतो का? मी जर मला रेग्युलर एखादा कीपॅडवाला मोबाईल ऑपरेट करायची जर सवय असेल, कीपॅडवाला, तर मी नवीन Android मोबाईल घेताना 10 वेळा विचार करेल, की मला ते शिकावं लागेल. मला बघावं लागेल कोणाच्या घरात माझ्याकडे मित्राकडे आहे का? मी त्यांना विचारेल तरी, की मला सांग कोणता आहे किंवा मला सांग हे कसं ऑपरेट करतात तर. एवढं सिंपल आहे. आणि लोकं मार्केटमध्ये बस डीमॅट अकाउंट ओपन केलं म्हणजे शेअर मार्केट आलं, हे लोकांना समजलं आणि मार्केटमध्ये अंधाधुंद पैसा टाकला. नुकसान झालं त्याच्यामुळे. अंधाधुंद पैसा टाकायला लागले. हे तर झालं. आता नुकसान झालं लोकांचं, चुका झाल्या, माहिती नव्हतं हे झालं. आता मार्केट खाली का? ओके. पहिलं 3 महिन्याआधी म्हणजे जेव्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात खाली येण्याचं कारण काय होतं मार्केटचं? तर मार्केटचं जे व्हॅल्युएशन आहे ते खूप ओव्हर झालं होतं. खूप हाय व्हॅल्युएशन झालं होतं. जे अर्निंग्स जे आहे ते खूप लो झाली होती. ओव्हर व्हॅल्युएशन आणि अर्निंग्स लो. कोणाला समजला याचा अर्थ सांगा बरं? ओव्हर व्हॅल्युएशन आणि अर्निंग लो समजलं कोणाला? हो, अर्थ म्हणजे काय? प्रॉफिट मार्जिन कमी. बरोबर. आणखी कोणाला समजलं? ओआय काय आहे? समजलं कोणाला? प्रॉफिट मार्जिन कमी. नो. ओके. कोणाला समजलं नाही? येस, नो. नसेल तरी सांगा. समजलं असेल तरी सांगा. माझ्याशी बोला. आणखी समजलं असेल तर येस, नसेल तर नो. नो, नो. नाही, बोला सगळेजण. ओके. नाही, एवढंच लोकांना. बोला बाकीचे. नो. ओके. खूप इम्पोर्टंट फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे हा. ओके. सो हे फंडामेंटल आहे. हे तुम्हाला कळलं अर्निंग्स कमी आणि अर्निंग्स कमी होणे हे कळलं म्हणजे तुम्हाला कंपनीचं खूप मोठं फंडामेंटल कळलं. ओके. सो म्हणून कोणाला मी सांगतो ते, डोंट वरी मी सांगणार आहोत. पण तुम्हाला कोणाला माहिती आहे, मी जे बोललो ते काही कळलं का त्याच्यातलं? तेच विचारतो मी फक्त. ओके. एक कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. गुड. प्रॉफिट आहे. बरोबर आहे. हे समजलं. ओके. बऱ्याच जणांना समजलं आणि खूप काही कठीण अर्निंग्ज कमी झाल्या. अर्निंग्ज कमी गाडी बनवणारी कंपनी आहे. गाडी. ओके. बरोबर आहे. क्लासमध्ये मी सांगितलं होतं बद्दल. क्लासमध्ये सांगितलेलं आहे अर्निंग्जबद्दल काय असते तर. ओके. जे क्लासमध्ये रेग्युलरली नाहीत किंवा ज्यांचं आधी झालेलं आहे त्यांच्यासाठी सगळं मी एकदा समराईज करत आहोत. ज्यांनी रिसेंटली क्लास केलेला आहे या 2-3 महिन्यात त्यांना हे सांगितलेलं आहे मी. अर्निंग्स कमी होणे म्हणजे काय आहे? सपोज एक कंपनी आहे गाड्या बनवणारी. मार्केटमध्ये झालं काय? कोव्हिडच्या नंतर खूप लोकं मार्केटमध्ये आले, जे खूप चांगलं आहे. मार्केटमध्ये कोव्हिडच्या नंतर खूप लोकं आले. म्हणजे जे डीमॅट अकाउंट्स आहेत ते खूप साऱ्या लोकांचे ओपन झाले आणि मोस्टली लोकांनी मार्केटमध्ये आल्यानंतर अशा कंपन्यांमध्ये पैसे टाकले, की ज्यांचे आपण परिचयाच्या आहेत त्या कंपन्या, ओळखीच्या आहेत. टाटा मोटर्स आपण लहानपणापासून नाव ऐकतोय. ब्रिटानिया नाव ऐकतोय. मारुती नाव ऐकतोय. एल-एन-टी नाव ऐकलेलं आहे. एच-डी-एफ-सी, एस-बी-आय हे खूप परिचयाचे नाव आहेत आपल्या. बरोबर आहे. तुम्ही कुठलीही तुमच्या डोळ्यासमोर जे काही असेल ना, त्याचं नाव घ्या ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. ओके. एअरटेल सिम यूज करतो मार्केटमध्ये आहे. रिलायन्सचे प्रॉडक्ट्स यूज करतो, सिम वापरतो, रिलायन्स मार्केटमध्ये आहे. ओके. एखादी इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी असो, आयटीची कंपनी असो, गाडीची कंपनी असो, घरातले काही किचनवेअर असो, सॅनिटरी वेअर असो, जे काही असतील त्या सगळ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि मोस्टली लोकांनी त्याच कंपन्यांमध्ये पैसे टाकले. ओके. Cadbury चॉकलेट देणारी कंपनी असो, म्हणजे Nestle की मॅगीवाली असो, की घरात आपल्या रेफ्रिजरेटरवाल्या कंपन्या असो, त्या सगळ्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत. म्हणून लोकांनी काय केलं, या सगळ्या कंपन्यांमध्ये पैसे टाकले. कोव्हिडच्या नंतर ह्या कंपन्या आल्या. आता कंपनी मार्केटमध्ये काय येते, शेअर मार्केटमध्ये कंपन्या काय आहेत, की कंपनीला पैसे पाहिजेत बिझनेस ग्रो करण्यासाठी सुरुवातीला जसं सांगितलं. कंपन्यांना पैसा पाहिजे बिझनेस ग्रो करण्यासाठी.
आता सपोज एक कंपनी आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सला पाहिजेत 1 कोटी रुपये. टाटा मोटर्सला पाहिजेत 1 कोटी रुपये. त्यांनी अ, लोकांनी त्यांच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. टाटा मोटर्सला 1 कोटी रुपये पाहिजे बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि 1 कोटी रुपये लोकांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले. लोकांनी 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले. आता टाटाची रिक्वायरमेंट होती 1 कोटी रुपयाची आणि 1 कोटी रुपये त्यांना मिळाले. मग 1 कोटी रुपये त्यांना मिळाल्यानंतर काय झालं माहिती आहे का? त्यांचं जे शेअरची जी किंमत आहे ना, थोडी वाढली आणि डिमांड वाढली थोडीशी, की बाबा खूप सारे लोकं त्याच्यात इन्व्हेस्ट करत आहेत. हे बघून काय झालं, आणखी लोकांना वाटलं वाटलं, की अरे टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत जी आहे, शेअरची जी डिमांड आहे ती थोडी वाढत आहे. दुसऱ्या लोकांनी त्याच्यात आणखी इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे डिमांड करायला लागले, मागणी करायला लागले. मागणी करायला लागल्यानंतर काय झालं, की ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली होती, त्या लोकांनी त्यांचे शेअर्स विक्रीसाठी काढले. मग त्यांनी त्यांचे शेअर्स हाय प्राईसवर थोडे विक्रीसाठी काढले. हाय प्राईसवरती. हाय प्राईसवर विक्रीवर काढण्यासाठी त्या लोकांनी घेतलं त्याला. त्यांनी दुसरी डिमांड दिली त्या लोकांनी. त्यांनी त्याला घेतलं आणि त्या शेअरची जी प्राईस आहे ती वाढली आणि टाटा मोटर्सला 1 कोटीची रिक्वायरमेंट होती, ती टाटा मोटर्सला मिळाले 5 कोटी रुपये. टाटा मोटर्सला मिळाले 5 कोटी रुपये. आता टाटा मोटर्सचं प्लॅनिंग बरोबर आहे. त्यांचं गणित बरोबर आहे, की आम्हाला 1 कोटी रुपये पाहिजेत आणि 1 कोटी रुपये मिळाल्यानंतर आम्ही वर्षाला 500 गाड्या बनवू 1 कोटी रुपयात. उदाहरणार्थ सांगतोय. 500 गाड्या बनवून 500 गाड्यांचं टार्गेट आहे त्यांचं, कारण की त्यांना माहिती आहे, की वर्षाला 500 गाड्या विकल्या जातात. 1 कोटी रुपये आम्हाला इनफ आहे. आता झालंय काय, की टाटा मोटर्सला मिळाले 5 कोटी रुपये. आता टाटा मोटर्सला 5 कोटी रुपये मिळाल्यानंतर टाटा मोटर्स जर 1 कोटी रुपयात 500 गाड्या बनवत आहे, 5 कोटी रुपयात 2,500 गाड्या बनवणार का? बनवणार का? जास्त पैसे आले तर? नाही बनवणार. नाही बनवणार. त्यांना माहिती आहे, की बाबा मला 500च गाड्या बनवायच्या आहेत, की कारण की माझा जो सेल्स आहे, माझा जो सेल आहे, गाड्या घेणारे जे डिमांड आहे, जी इन्व्हेंटरी आहे, माझी जी डिमांड आहे गाड्यांची ती फक्त 500 गाड्यांचीच आहे. जरी मला पैसे जास्त आले, तर मी जास्त गाड्या बनवून काय करू? जर समोर माझ्याकडे कस्टमरच नाहीत गाड्या घेण्यासाठी, तर मी गाड्या विकू कोणाला? सो याला यामुळे काय झालं, पैसा तर आला कंपन्यांकडे, पण जी अर्निंग आहे, जे येणं आहे, ते कमी झालं. जे येणं आहे ते कमी झालं. पैसे ते मिळाले कंपन्यांना. पैसे जे पाहिजे ते मिळाले. पण कंपन्या सेल्सच नाही होत आहे. लोकं गाड्या घ्यायला तयारच नाही आहेत. म्हणजे नाहीतच ना लोकं, कस्टमरच नाही आहे. तुम्ही बाजारात तुम्हाला माहिती आहे, की एवढ्याच वस्तू विकल्या जातात. तुम्ही तेवढ्याच नेणार ना. सो तुम्ही त्या कंपनीला कितीही पैसे द्या, तर ते तर नाही करतील ना. ते नाही बनवतील. त्यांना 1 कोटी पाहिजे होते, त्यांना मिळाले. ते 1 कोटी त्यांनी 500 गाड्या बनवल्या. तेवढा सेल झाला त्यांचा. पण त्यामुळे त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे, ते खूप हाय झालं. खूप व्हॅल्युएशन झालं त्यांच्या शेअरचं. त्याला म्हणतात शेअर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड होणं किंवा शेअरचं व्हॅल्युएशन खूप हाय होणं. सो शेअरचं व्हॅल्युएशन हाय झालं आणि अर्निंग जे आहे, जे येणं आहे, ते कमी झालं. त्यामुळे हे एका टाटा मोटर्ससोबत नाही झालंय. हे सगळ्या कंपन्यांसोबत झालं. ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांसोबत. सगळ्या. कारण की पैसाच एका वेळेस मार्केटमध्ये एवढा आला, लोकांनी एवढा पैसा टाकला, की बँकांमध्ये पैसा राहिला नाही. हे ऑफिशियल स्टेटमेंट द्यावं लागलं कोणाला गव्हर्नरला आणि फायनान्स मिनिस्टरला, की बँकात लोकं पैसे नाही ठेवत आहेत बँकांमध्ये. एफ-डी बंद केली लोकांनी. सेव्हिंग्ज बंद केलं. सरकारनं एवढी मोठी स्कीम आणली. सगळ्यांची सर्वात मोठी स्कीम कोणती? तर गव्हर्नमेंटची. हे आपण PhonePe, Google Payने पैसे पाठवतो ना, ती सरकारची सर्वात मोठी स्कीम आहे. की आपण आधी काय करायचो? आधी की आपण जर एकदा एटीएममध्ये गेलो, तर एकदा आपण काय करायचो, बाबा मला रोज-रोज एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. मी एकदाच ₹10,000 आणतो आणि ₹10,000 मला महिनाभर चालतात. बरोबर? आता आपण एटीएममधून जास्त पैसे काढत नाही. आता काय करतो, आपल्याकडे ऑनलाईन पेमेंट होते. लगेच आपल्याला ₹5 जरी कोणाला द्यायचे असेल, तर आपण ऑनलाईनच देतो. ₹1 जरी द्यायचा असेल, तर आपण ऑनलाईनच देतो. म्हणजे आपले पैसे जास्त कुठे राहतात? बँकेत राहतात. खिशात कमी राहतात, बँकेत जास्त राहतात. बँकेला जास्त पैसे वापरायला मिळतात. सरळ अर्थ काय? ही सरकारची स्कीम आहे, की जास्त पैसा बँकात जो राहिला पाहिजे, बँकांना जास्त पैसा वापरायला मिळाला पाहिजे. बरोबर? ही एवढी मोठी स्कीम पण लोकांनी फेल केली. लोकांनी ते पण केलं नाही. पैसे काढले आणि स्टॉक मार्केटमध्ये टाकले. सो बँकांना जो आहे, बँकांचा जो रेशिओ आहे, इन्कमिंग व्हर्सेस आउटगोइंगचा तो कमी झाला. इन्कमिंग व्हर्सेस आउटगोइंगचा म्हणजे काय? की बँकांना जो डिपॉझिट जो जो रेशिओ आहे डिपॉझिट म्हणजे पैसे जमा होण्याचा आणि पैसे वाटण्याचा जो रेशिओ आहे तो डिस्टर्ब झाला. बँकांकडे जर ₹1 जर बँकांचा बिझनेस काय आहे, की लोकांकडून पैसे घेतात आणि दुसऱ्या लोकांना वाटतात.
म्हणजे बँक 100 रुपये माझ्याकडून घेते, त्याच्यातले 50 रुपये लोन म्हणून दुसऱ्या लोकांना वाटते. 100 रुपये माझ्याकडून घेते, 50 रुपये दुसऱ्या लोकांना लोन म्हणून वाटते. सो बँकांना 100 रुपये माझ्याकडून मिळत नाही आहेत. पण बँकांचं लोन वाटणं चालूच आहे. म्हणजे हा जो रेशिओ जो आहे तो कमी झाला. आणि तो पैसा सगळा मार्केटमध्ये आला आणि मार्केटमध्ये गेला या सगळ्या कंपन्यांमध्ये. ते या सगळ्या कंपन्यांमध्ये गेल्यामुळे काय झालं, जे व्हॅल्युएशन आहे कंपन्यांचं ते खूप हायर झालं, अर्निंग कमी झाली. म्हणजे कंपन्यांना जो जेवढा पैसा पाहिजे तेवढा त्यांना मिळाला, पण कंपनीचा सेल्स जो आहे तो मात्र कमी झाला. सेल्स जो आहे तो कमी झाला. त्यांचे बिझनेस जे आहे ते कमी झाले. बिझनेस कमी नाही झाले, आहे तेवढेच आहेत बरोबर आहे. बिझनेसची डिमांडच नाही ना त्या. कन्स्ट्रक्शन कंपनीला एखाद्यांना माहिती आहे, की बाबा मला एवढ्याच वर्क ऑर्डर आहेत. मला तुम्ही कितीही पैसे द्या, मी ते काम तेवढंच करेल. एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या. नेसले कंपनी. नेसलेला माहिती आहे, की लोकं दरवर्षी 10 लाख लोकं मॅगी खातात. तर तुम्ही त्या कंपनीला तुम्ही कितीही पैसे द्या, ते 20 लाख मॅगी प्रोड्यूस करणार नाही ना. नाही करणार. गाडी बनवणारी असो, की मॅगी बनवणारी कंपनी असो, की फार्मा बनवणारी कंपनी. त्यांना फार्मा बनवलेली माहिती आहे, लोकं दरवर्षी एवढ्या आजारी होतात. एवढीच मेडिसिन मला प्रोड्यूस करायची आहे. ते जास्त मेडिसिन प्रोड्यूस काय करतील? सो यामुळे मार्केट जे आहे, या 6-7 महिन्यापासून टोटली 6-7 नाही, पहिल्या 3 महिन्यात डाउन झालं. पहिल्या 3 महिन्यात. ओके. 3 ते 4 महिन्यात आणि त्यानंतर आला मग ट्रम्प नावाचा मोठा भूत आणि त्यांनी पूर्ण मार्केटला डिस्टर्ब करून टाकलं. ट्रम्पनी. ट्रम्पनी काय केलं, की ऑब्व्हियसली आपण ते पाहतोय जे जो टॅक्स सिस्टम जी लावली त्यांनी, टॅक्स सिस्टम ती जगाला घातक आहे टॅक्स सिस्टम त्यांची. त्यांनी अ, साधारण फेब्रुवारी महिन्यातच अनाउन्समेंट केली होती त्याच्याबद्दल. फेब्रुवारी महिन्यात की मी हा टॅक्स लावणार आहोत. फेब्रुवारीलाच केली होती, की मी हा टॅक्स जो टॅरिफ आहे तो मी लावणार आहोत. टॅक्स किंवा टॅरिफ म्हणा. फेब्रुवारीमध्ये. नोव्हेंबरमध्ये ते सरकारमध्ये आले आणि त्यांनी आल्याबरोबर इंडिकेशन ते दिलेलेच होते, की आम्ही असं काहीतरी करणार आहोत, जे अमेरिकेच्या इतिहासात कधी झालं नाही. आणि फेब्रुवारीमध्ये त्यांनी ऑफिशियली अनाउन्समेंट केली त्याची, की मी टॅरिफ इम्पोज करणार आहोत. आता हे टॅरिफ एवढं इम्पोर्टंट काय आहे? टॅरिफवर पण मी क्लासमध्ये सांगितलं होतं. टॅरिफ एवढं इम्पोर्टंट का आहे? का त्याचा जगावरती इम्पॅक्ट होत आहे? अमेरिका महासत्ता आहे. बोला. हां. अमेरिका जी आहे ती एक महासत्ता आहे. महासत्ताचा अर्थ काय, की त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे खूप फायनान्शियली ते खूप स्ट्रॉंग आहे. बिझनेस त्यांचे चांगले डेव्हलप आहेत. जगात सगळे त्यांचे प्रॉडक्ट वापरले जातात. आपल्याकडे सगळे कॉम्प्युटर्स जे येतात, लॅपटॉप जे येतात, जे सॉफ्टवेअर्स येतात ते यूएसमधून येतात. आपण मेटा यूज करतो. मेटा म्हणजे Facebook यूज करतो यूएसचा आहे. Appleचे प्रॉडक्ट्स यूज करतो, सॉफ्टवेअर्स यूज करतो. Microsoftचे जगात कोणते कॉम्प्युटर असतात त्याच्यात विंडोज आहे ते अ, याचा आहे अमेरिकेचा आहे. बरोबर. बँकिंग सिस्टम त्यांची स्ट्रॉंग आहे आणि स्वतः त्यांची मोनोपोली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि पैसा खूप जास्त आहे त्यांच्याकडे. सो ती एक महासत्ता सिम्पली समजल्या जाते. एम्प्लॉयमेंट तिथं चांगलं आहे. तिथल्या देशातल्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत. तिथल्या लोकांना सरकार खूप चांगल्या फॅसिलिटीज देते. तर त्यामुळे अमेरिकेची जी डिमांड आहे ती खूप मोठी आहे. त्यांची जी आर्मी आहे, डिफेन्स आहे, मिलिटरी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. खूप साऱ्या गोष्टींमध्ये अमेरिका आपल्यापेक्षा पुढे आहे. सो आता झालं काय, यूएसनं एवढी डेव्हलप कंट्रीने काय केलं, की रेसिप्रोकल टॅक्स लावला. कोणाला माहिती नाही रेसिप्रोकल टॅक्स. आतापर्यंत तर समजलं असेल खूप जणांना. कारण की टीव्हीमध्ये, न्यूजमध्ये खूप वेळा आलं. सांगायची गरज आहे का? रेसिप्रोकल टॅक्स. माहितीये कोणाला? सांगतो. ओके? थोडक्यात सांगतो. ओके. समजलं असेल खूप जण रेसिप्रोकल टॅक्स म्हणजे काय? येस म्हणजे काय? सांगायचं आहे. ओके. हे सांगायचं आहे. रेसिप्रोकल टॅक्स म्हणजे, की आपल्या इंडियामध्ये भारतातून जर एखादी वस्तू वस्तू बनत आहे इंडियामध्ये. आपल्या भारतात हे बॉटल बनत आहे. त्या पाण्याच्या बॉटल आपल्या अमेरिकेत बनत आहे. तर आपल्या देशात जे स्किल आहे, जे मॅन पॉवर आहे, ते थोडं स्वस्तात अवेलेबल आहे. इंडस्ट्री आपल्या देशातली थोडी स्वस्त आहे. मॅन पॉवर असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो इंडस्ट्रीसाठी म्हणजे इंडस्ट्री बनवण्यासाठी जे जमिनी आहेत, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते थोडं स्वस्तात आहे. मॅनपॉवर थोडा स्वस्तात मिळत आहे. मशिनरी थोड्या स्वस्त रेटमध्ये मिळत आहे. बरोबर. आणि आपण ते बनवतो खूप जास्त प्रमाणात. त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, जे रॉ मटेरियल आहे ते लागण्यासाठी आणि जसं स्किल सांगितलं, स्किल इझिली अवेलेबल आहे. म्हणजे बनवणारे लोकं जे आहेत ते अवेलेबल आहेत इझिली आपल्या देशामध्ये. सो आपल्या देशात ती वस्तू बनते आणि ती अमेरिकेत विक्रीसाठी जाते. अमेरिकेत ती वस्तू बनत नाही. कारण की अमेरिकेत त्याच्याशी संबंधित रॉ मटेरियल, तसे माणसं, ते स्किल तिथं अवेलेबल नाही आहे.
मग अमेरिका काय कर आपण बनवतो आणि अमेरिकेत ते पाठवतो. काय करतो? निर्यात करतो त्याची अमेरिकेमध्ये. मग अमेरिकेत निर्यात करतो, तर अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिकेत तिथं रूल आहे. म्हणजे कोणत्याही सरकारचं अमेरिकेतच नाही, की बाबा तुम्ही आमच्या देशात तुमची वस्तू विकत आहात, तर आम्ही त्याच्यावर टॅक्स लावतो. जर आपण ती बॉटल ₹20 ची बॉटल आपल्या देशातून अमेरिकेत जात असेल, तर अमेरिका काय करते त्याच्यावर सपोज टॅक्स लावते ₹10 चा. म्हणजे ती बॉटल ₹30 ला त्या देशात विकल्या जाईल. किती ₹30 आता ₹30 ते लोकांना नाही मिळेल. तिथले जे इंडस्ट्रियलायझेशन आहे, इंडस्ट्री जी आहे म्हणजे जे बॉटल विकणारे जे जे मोठे-मोठे बिझनेसमॅन आहेत, ते त्यांना ₹30 ला पडेल. आणि ते त्यांची मार्जिन ॲड करून समोर लोकांना विकतील. त्यांची मार्जिन ॲड करून. सपोज त्यांनी ₹10 सरकारनं ₹10 त्यांची टॅक्स त्याच्यात ॲड केला आणि जो काही समोरचा बिझनेसमॅन असेल, जे काही डिस्ट्रिब्युटर असतील, त्यांनी त्यांचं त्याच्यात काही प्रॉफिट ॲड केलं आणि ती बॉटल विकली ₹50 ला. बरोबर? म्हणजे सिम्पली आपण काय म्हणू शकतो, अमेरिका आपल्या प्रॉडक्टवरती ₹10 टॅक्स लावत आहे. मग आपल्या देशात काही अशा वस्तू आहेत, की जे आपण बनवत नाही. ते स्किल आपल्या देशात अवेलेबल नाही, तसे माणसं नाही, इंडस्ट्री नाही, तसे सॉफ्टवेअर नाही, रॉ मटेरियल नाही. मग अमेरिकेत ते काही बनत असेल, त्या वस्तू. मग ती अमेरिका आपल्या देशात विकते. आपलं सरकार काय करते? आपलं सरकार त्या सेम त्या वस्तूवर ₹50 टॅक्स लावते. म्हणजे आपण अमेरिकेत विकताना अमेरिका आपल्यावर ₹10 लावते. रुपये म्हणण्याऐवजी मी पर्सेंटेज म्हणतो. ओके. पर्सेंटेज साउंड्स गुड. ओके. सो अमेरिका आपल्या वस्तूवर 10% टॅक्स लावते आणि आपण त्याच्यावरती 50% टॅक्स लावतो. त्यांच्या वस्तू ते बनवून आपल्या देशात जर विकत असतील तर. त्यांच्या वस्तू आपल्या देशात बनवून जर विकत असतील, तर आपण 50% टॅक्स लावतो. सो हा जो टॅक्स आहे याला म्हणतात रिसिप्रोकल टॅक्स. काय ते रिसिप्रोकल म्हणजे तुम्ही आम्हाला लावता, आम्ही तुमच्या वस्तूला लावतो. तुम्ही आमच्या वस्तूला लावता, आम्ही तुमच्या वस्तूला लावतो. सो हा झाला रिसिप्रोकल टॅक्स. आता आपण विकतो तर अमेरिका फक्त 10% लावते आणि अमेरिका विकते आपल्या देशात तर आपण 50% लावतो. तो ह्याच्यात ट्रम्पचा इगो दुखला, की बाबा आमच्या वस्तूवरती तुम्ही जास्त टॅक्स घेता. म्हणजे आमच्या वस्तू तुमच्या लोकांना तुम्ही महागात विकता, आमच्या वस्तू आणि तुमच्या वस्तू आम्ही आमच्या लोकांना स्वस्तात विकतो. सो हे पूर्ण जगात चालू आहे. ओके. प्रत्येक देशाचं जे दळणवळण आहे, जेव्हा आयात-निर्यात आहे, ही होते प्रत्येक देशात. काही वस्तू बनतात, काही वस्तू बनत नाहीत. सो ज्याची डिमांड आहे, ज्याची गरज आहे, ते होत राहते. हे खूप आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत इतिहासामध्ये. सो हे अमेरिका जेव्हापासून स्वतंत्र झालेलं आहे, जवळ-जवळ 250 वर्ष झाले अमेरिकेला स्वतंत्र होऊन 250 पेक्षा जास्त. सो अमेरिका या गोष्टींवरती खूप जास्त टॅक्स लावत नव्हता. अमेरिका स्वतंत्र झालं तेव्हापासून. कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी खूप जास्त पैसा आहे. सो ते त्यांच्या वस्तू त्यांचा उद्देश हा होता, की आमच्या वस्तू बाहेर देशात विकल्या गेल्या पाहिजे किंवा बाहेर देशातल्या वस्तू आम्हाला मिळाल्या पाहिजे. तर ट्रम्पनं हे चेंज करायचं ठरवलं, की तुम्ही जेव्हा आम्हाला टॅक्स लावता, आम्ही तेवढा तुम्हाला लावतो. जर भारतात जर भारतात आमची वस्तू 50% टॅक्स लावून जर विकल्या जात असेल, तर तुमची वस्तू पण आम्ही 50% टॅक्स लावूनच विकतो. तुमची वस्तू पण आम्ही 50% टॅक्स लावूनच विकतो. जर ते आपल्या भारतात जर एखाद्या वस्तूला 50% टॅक्स लागत आहे, तर अमेरिकेत आपण जर विकत असू, ते पण 50% एक्स्ट्रा टॅक्स लावून विकतील आणि ते परत जर 50% एक्स्ट्रा टॅक्स लावत असतील, तर त्याचा सिंपल इम्पॅक्ट काय होणार आहे? ती वस्तू महाग होईल. ती वस्तू महाग होईल आणि जी मग महाग झाली, तर लोकं घेतील का ती वस्तू? नाही घेतील. आता लोकं का नाही घेतील? एक लक्षात घ्या. सपोज भारत आणि श्रीलंका अमेरिकेला भारत आणि श्रीलंका हे दोन्हीही देश जर बॉटल विकत असतील आणि भारत आणि श्रीलंका दोन्ही देश जर बॉटल विकत असतील आणि अमेरिकेमध्ये आपल्या वस्तूवरती टॅक्स लागत आहे 50% आणि श्रीलंकेच्या वस्तूवर लागत आहे 20% सेम बॉटल. तर तिथं बॉटल स्वस्त कोणाची विकल्या जाईल? श्रीलंकेची. बरोबर? अमेरिकेत आपली आणि श्रीलंकेची बॉटल जर विकल्या जात असेल, तर अमेरिका आपल्या बॉटल 50% लावते आणि श्रीलंकन बॉटलवर 20% लावते. तर श्रीलंकन पाण्याची बॉटल जी आहे ती थोडी स्वस्तात तिथे विकल्या जाईल. म्हणजे मग आपली बॉटल महाग राहील, तिथले लोकं घेतील का? नाही. मग आपली बॉटल महाग आहे, तिथले लोकं जर घेतील नाही, तर आपल्या देशातल्या मॅन्युफॅक्चरिंगवरती त्याचा इम्पॅक्ट होईल ना? ऑब्व्हियसली होईल. कारण की तिकडे सेल नाही होत आहे, तिकडे विक्रीच नाही होत आहे, तर इकडे बनवणारे किती बनवतील? मग काय होईल? बिझनेस जो आहे तो हॅम्पर होईल. मग तर फक्त ते बॉटल बनवण्याचा बिझनेस हॅम्पर होणार नाही. त्याच्यासोबत किती सारे बिझनेस हॅम्पर होतील. ट्रान्सपोर्टेशन असो, रॉ मटेरियल असो, मशिनरी बनवण्याचा असो, लेबरचा असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, सगळे बिझनेस हॅम्पर होतील.
मग हे एका बिझनेस सोबत नाही होत आहे. हे जगातले जेवढे काही बिझनेस असतील त्या सगळ्या बिझनेस सोबत होत आहे. मी तुम्हाला फक्त ₹20 बॉटलचं एक्झाम्पल दिलं. ₹20 बॉटलचं. किती अब्जो कोटी रुपयाचं नुकसान या महिन्याभरात जगाचं झालेलं आहे. अब्जो कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे, या पॉलिसीमुळे. आता ही पॉलिसी काय एवढी इम्पोर्टंट आहे? कारण की ते इतिहासात पहिल्यांदा लावण्यात जात आहे. आता कुठलीही नवीन सिस्टम पहिल्यांदा जेव्हा लावण्याचा प्रयत्न केला जातो, तर त्याचे परिणाम लोकांना कळत नाहीत. काय होणार आहेत? त्याचे परिणाम कळत नाही. ओके? कुणीही मिस करू नका. जे सांगतोय ते इम्पोर्टंट आहे. कारण की आपण आता गोल्डवर जंप करणार आहोत, या गोष्टीमुळे. ओके. सो गोल्डवर का जंप करतोय? गोल्डवर त्याच्यासाठी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. गोल्डवर का जंप करतोय? त्याच्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. प्लीज कंटिन्यू करा आणि नीट ऐका. ओके. तुम्हाला कळेल की गोल्ड इम्पोर्टंट का आहे तर मग. सो सो सगळी सिस्टम चेंज होणार आहे जगाची. आणि मग सिस्टम चेंज होणार, काय होईल हे सांगता येत नाही. ट्रम्प काय डिसिजन घेतील? कारण की ते महासत्ता आहे. तर महासत्ता आहे, त्यांच्याकडे जास्त पैसा आहे, तर ते काही करू शकतात का? हो, ते करू शकतात. त्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे. खूप जास्त पैसा आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला आणखी. आता मला सांगा, की एखादा दूधवाला आपल्या घरी जर दूध आणतो. आपल्या घरी एखादा जर दूधवाला दूध आणतो. ओके. त्याचा छोटासा बिझनेस आहे. आणि मी पण एक बिझनेसमॅन आहे मोठा. दूधवाला माझ्या घरी दूध आणतो. माझा बिझनेस आहे खूप मोठा. आता जर तो दूध आणतोय माझ्या घरी, तर मी त्याचं दूध घेतो. 1 लिटर ₹60 ला दूध घेतो आणि मी म्हणतो, की माझ्या गाड्यांचा बिझनेस आहे. मी जर तुझ्याकडून दूध घेत असेल, तर तुला माझ्याकडून गाडी पण घ्यावी लागेल रोज. तुझा तो बिझनेस आहे, तर माझा हा बिझनेस आहे. मी तुला पैसे देणार नाही. मी जर तुला तू जर मला बिझनेस देत आहेस, तू जर मला दूध देत आहेस, तर मी पण तुला गाडी देणार. तू बिझनेस देत आहे, मी पण बिझनेस देईल. मी तुला पैसे नाही देणार. ते लेजिटिमेट वाटते का? नाही. सो अमेरिका थोडं अशा धोरणावर जात आहे. अशा धोरणात बिझनेसच्या बद्दल बिझनेस, बिझनेसच्या बद्दल पैसा नाही. सो ही खूप चुकीची पॉलिसी अमेरिका इम्पोज करत आहे लोकांवरती. आणि या चुकीच्या धोरणामुळे सगळ्या बिझनेसनं, इंडस्ट्रीजनं, सगळे जे मोठमोठे बिझनेस त्यांनी थोडेसे हात जे आहेत ते थांबवलेले आहेत. आणि त्यामुळे खूप जास्त नुकसान जे आहे, सर्वात जास्त नुकसान सध्या यूएसचंच झालं, अमेरिकेचंच झालेलं आहे. अमेरिकेचं नुकसान जे झालं, ते किती झालं माहिती आहे तुम्हाला? 2-3 आठवड्यात. सांगितलं वाटतंय मी तुम्हाला $5 ट्रिलियन. आपल्या भारताच्या जी पेक्षा तर त्यांचं 2 आठवड्यात नुकसान झालं, सर्वात जास्त. येस, तिथल्या लोकांनी खूप सारे प्रदर्शनं केले, खूप सारे मोर्चे काढले. कारण की नुकसान त्याच्यात यूएसचंच होत आहे. आणि ते इतिहासात कधी झालं नाही ना. जे जे इतिहास झालं नाही कधी, ते जर गोष्ट तुम्ही इम्पोज करतात, तर ऑब्व्हियसली त्याचे रिझल्ट काय होतील ते कळणार नाही. आता जग जे आहे ना वर्ल्ड, पूर्ण जगाचं उदाहरण देतो. पूर्ण जग जे आहे ना, ते आता कुठेतरी सेट होत आहे. 1945 ला जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं, 45-50 ला जेव्हा सगळे सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा संपलं ना, तर सगळ्या देशांचं एक वर्ल्ड ट्रेड फोरम जी आहे ती बनली. म्हणजे बिझनेस सगळ्या देशांची, की आता आपल्याला युद्ध नको. कोणत्या देशात मोठं युद्ध झालं नाही पाहिजे. जे युद्ध होतील ते छोटे-मोठं 2-3 देशांमध्ये आपसात होतील. असं मोठं युद्ध होणार नाही. आशिया खंडाचं अमेरिका खंडासोबत, आफ्रिका खंडासोबत असे युद्ध होतील नाही. यावर सगळे लोकं कमिटेड आहेत. त्यामुळे अल्टिमेटली जे आहे ते नुकसान सगळ्याचंच होतं. युद्ध झालं म्हणजे सगळ्याचंच नुकसान होते. पर्टिक्युलरली एका कोण्या देशाचं होत नाही. जो जो जिंकतो त्याचं पण नुकसान होते, जो हारतो त्याचं तर होतेच होते, पण जो जिंकतो त्याचं पण नुकसान होते. ऑब्व्हियसली त्यांचे पण लोकं त्याच्यामध्ये मरतात आणि त्यांचा पण पैसा त्याच्यात खूप जास्त जातो. तो युद्ध नको म्हणून सगळ्या लोकांनी त्याच्यावरती मॅच्युअली अग्री झालेले आहेत आणि सगळे लोकं बिझनेसवर फोकस करत आहेत. आणि हे फोकस करून किती वर्ष झाले? 1945-50 पासून आता किती वर्ष होत आहेत? जवळ-जवळ 80-90 वर्ष झाले. 80-90 वर्षात जग जे आहे ते थोडंसं कुठं सेटल होत आहे आता. चांगली डेव्हलपमेंट होत आहे. चांगल्या-चांगल्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. आपण सगळं विटनेस करतो सगळ्या गोष्टी. आपली जनरेशन खूप लकी आहे. आपण सगळ्या गोष्टी सगळ्या विटनेस करतोय. विटनेस. आपण लँडलाईन पण नव्हता. लँडलाईन पण नव्हतं. खूप लोकांनी लँडलाईन पण बघितलं नाही. लँडलाईन बघता-बघता लँडलाईनचं पण आपल्याला खूप जास्त आकर्षण होतं. लँडलाईनच्या आकर्षणापासून तर साधे मोबाईल आले, Android मोबाईल आले. आज कुठल्या कुठे आहोत. मी जर आता काही तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल सांगत असेल, तर दुसऱ्या मिनिटाला कोणती टेक्नॉलॉजी येईल हे सांगणं खूप कठीण आहे. तर एवढं आपण आपल्या डोळ्यांनी बदल बघितलेले आहेत जगामध्ये.
आणि त्याच्यात जर अशा गोष्टी जर होत असतील जगाला बदलण्याच्या, तर त्यामुळे त्याचा सगळ्या इंडस्ट्रीवरती परिणाम होऊ शकतो. काय होईल हे सांगता येत नाही. एका अ, मॅनिक माणसाच्या धोरणामुळे मॅनिकच म्हणता येईल. कारण की खूप लोकं ट्रम्पला मॅनिक म्हणत आहेत. मॅनिक माणसाच्या धोरणामुळे. कारण की महासत्ता आहे आणि तिथल्या कॉन्स्टिट्यूशननं प्रेसिडेंटला खूप सारे राइट्स दिलेले आहेत. आपल्या देशात तसं नाही. आपल्या देशात कुठलीही जर नवीन कायदा अंमलात आणायचा असेल, तर ते हाऊसमध्ये डिस्कस केला जातो. हाऊस म्हणजे संसदमध्ये. संसदमध्ये त्याच्यावर चर्चा होते, त्याच्यावर व्होटिंग होते. संसदमध्ये सगळे एम-पी जे असतात, ते त्याच्यावर मतदान करतात. जर त्याच्यावर मतदान झालं, मतदान झाल्यानंतर ते बिल जर तिथं पास झालं, तर ते राष्ट्रपतीकडे जाते, प्रेसिडेंटकडे. प्रेसिडेंटकडे गेल्यानंतर प्रेसिडेंटनं जर त्याला पास केलं, तरच ते बिल पास होते. आणि प्रेसिडेंटनं पास केल्यानंतरही ते सी-जी-आयकडे जाते, कोर्टात जाते. कोर्टात आपल्यासारखे लोकं त्याच्यावर हे करू शकतात, पिटिशन दाखल करू शकतात, की नाही हे चुकीचं आहे. जर सी-जी-आयला जर ती बाजू पटली, कोर्टाला जर ती बाजू पटली, नाही हे लोकांच्या धोरणाच्या अगेन्स्टमध्ये आहे, याच्यामुळे देशाचा काही फायदा होणार नाही, तर बिल पण रद्द होऊ शकते. एवढं पॉवरफुल आपल्या देशातलं कॉन्स्टिट्यूशन आहे. यूएसमध्ये तसं नाही. प्रेसिडेंटनं सांगितलं आहे, तर त्यावर डिस्कस होणार नाही. आणि मग त्याचे परिणाम खूप निगेटिव्ह होतात. असं अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन आहे. सो आपल्या देशात तशा गोष्टी नाही आहेत. आणि त्या मॅनिक माणसामुळे काय होत आहे, ते महासत्ता आहे, थोडंसं मिसयूज सारखा प्रकार त्याच्यामुळे होत आहे. मी एकटाच नाही, त्यांच्या देशातले खूप सारे तज्ञ लोकं हे सगळ्या गोष्टी बोलत आहेत. मी त्यांचंच जे बोलणं आहे किंवा त्यांच्यात जे माहिती आहे न्यूजपेपरमधून, टीव्हीमधून जे मी अभ्यास केला तेच तुमच्यासोबत मी शेअर करतोय. आता मग काय झालं मग लोकांनी बिझनेस थांबवायचे का? पैसे गुंतवायचे नाहीत का? नाही. तर त्यासाठी जी जुनी सिस्टम आहे पैसे गुंतवण्याची, गोल्ड, ती पुन्हा लोकं त्याच्याकडे जात आहेत. 2021 पासून तर आता 2025 पर्यंत जवळ-जवळ 4 ते 5 वर्ष गोल्ड 110% वाढलंय सोनं. आठवतंय का 2020-21 ला गोल्ड फक्त 44,000-45,000 आता गोल्ड जे झालेलं आहे, ते जवळ-जवळ 1,00,000च्या घरात गेलेलं आहे सोनं. म्हणजे इमॅजिन नाही करू शकत, की एवढं सोन्याचा भाव वाढलेला आहे. कारण की सर्वात सिक्युअर जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सोन्याची समजली जाते, गोल्डची समजली जाते. आधीच्या जमान्यात काय होतं बार्टर सिस्टम होतं. माहिती आहे का कोणाला बार्टर सिस्टम? ऐकलं कोणी बार्टर सिस्टम? बार्टर म्हणतात त्याला. जेव्हा काहीच नव्हतं. करन्सी चलन नव्हतं. बार्टर चलन होतं बार्टर. बार्टर सिस्टम. बार्टर म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प जे सध्या लावण्याचा प्रयत्न करत आहे. बार्टर सिस्टम. जर माझा जर गाढवाचा बिझनेस आहे, माझा जर गाढवांचा बिझनेस आहे, बरोबर? आणि एखादा घोड्याचा बिझनेस आहे. माझा गाढवाचा बिझनेस आहे आणि एखादा घोड्याचा बिझनेस आहे. तर मी काय करेल, त्याला गाढव देईल आणि घोडा घेईल. मी काय करेल, गाढव देईल आणि घोडा घेईल. म्हणजे माझ्या माझ्याकडे मला पाहिजेत गहू पाहिजेत. म्हणजे मला गहू पाहिजेत. ओके. गहू पाहिजेत मला आणि माझ्याकडे घरी गहू नाहीत. माझ्याकडे गहू नाहीत. माझ्याकडे ज्वारी आहे आणि ज्याच्याकडे गहू आहेत, मी त्याला म्हणेल, की "तू गहू दे, मी तुला ज्वारी देतो." बरोबर? तर ठीक आहे, अन्नधान्याच्या बद्दल ठीक आहे. गहूवाला ज्वारीसोबत ॲडजस्टमेंट करू शकतो. पण गध्यावाला घोड्यासोबत करू शकणार का? नाही करू शकणार. तर ती आहे बार्टर सिस्टम. गध्यावाला घोड्यासोबत करेल का? नाही. ओके. सो ही थोडक्यातली बार्टर सिस्टम जी आहे, ती आधी जेव्हा जग अ, एक अश्मयुगातच म्हणू शकतो, तेव्हा बार्टर सिस्टम होती. जेव्हा माणसांना कळायला लागलं, की देवाण कशी करायची, तर जी सिस्टम होती, त्याला बार्टर सिस्टम म्हणतात. की तू माझ्याकडचं काही वस्तू असेल तर दे, तुझ्याकडची वस्तू मला दे. मला गहू पाहिजे, तू मला गहू दे, मी तुला ज्वारी देतो. मला मला शेंगदाणे पाहिजेत, तर मी तुला तूर डाळ देतो. ही बार्टर सिस्टम आहे. ओके. तर ती बार्टर सिस्टम काही गोष्टींसाठी योग्य होती. कारण की ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यासाठी ती गरजेची आहे, बरोबर आहे. पण ज्या वस्तू उपभोगाच्या आहेत, गरज आणि उपभोग फरक असतो. गरज म्हणजे ज्याची गरज आहे, म्हणजे जेवण, गरज आपण जेवणाशिवाय राहू शकत नाही. पण आपल्याला घोडा नसेल तर पण राहू शकतो. गधा नसला तरी राहू शकतो. कारण की त्या वस्तू त्या ज्या गोष्टी आहेत त्या उपभोगायच्या आहेत. गध्या-घोड्याचा आपण यूज करतो. फिरायला यूज करतो. आपल्याला काही काम असेल तर यूज करतो आपण त्याचा. बरोबर. पण अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही. बार्टर सिस्टम अन्नासाठी ठीक होतं. पण तुमच्या शौकासाठी, हौशेसाठी बार्टर सिस्टम चांगलं नव्हतं. तर बार्टर सिस्टम बदललं.
तर बार्टरवरून एका गोष्टीवरती जग थांबलं होतं ते म्हणजे गोल्ड. गोल्डची एक व्हॅल्यू ठरवली सोन्याची, की ठीक आहे. हे त्याचे कॉइन्समध्ये त्याला कन्व्हर्ट करण्यात आलं. कॉइन्समध्ये. त्या कॉइनचं इक्विव्हॅलंट एक वेट करण्यात आलं. कॉइनचं इक्विव्हॅलंट सारखं वेट करण्यात आलं, की बाबा हां, हातात मी पकडतो हे दोन्ही सारखेच आहेत. बरोबर? सो त्या कॉइनची देवाण-घेवाण व्हायला लागली एकमेकांसोबत. देवाण-घेवाण होऊन मग गोल्डचं इम्पोर्टन्स जे आहे ते वाढायला लागलं. ओके. आता खूप जास्त इतिहासात नाही जायचं आपल्याला. आता गोल्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे? सो गोल्डमध्ये फिजिकल गोल्ड घेणं खूप महाग आहे आणि एका वेळेस घ्यायचं जर म्हटलं तर खूप जास्त आपल्याला गोल्ड घ्यावं लागते. ओके. 1 ग्राम म्हटलं तर आता ₹10,000 झालेलं आहे. सो 10 ग्राम म्हटलं जवळ ₹1,00,000 च्या घरात गेलेलं आहे आणि तेच 10 ग्राम मी गोल्ड जर बनवलं, ₹1,00,000 गोल्ड बनवलं आणि ते जर मी विक्रीसाठी काढतो, तर त्याची मला व्हॅल्यू तेवढी मिळत नाही. का? प्राईस जी आहे ती थोडी डिप्रिशिएट होते. वजनात घट होते ना सोन्याच्या. सो तो एक ड्रॉबॅक आहे गोल्डचा आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खूप जास्त पैसे पाहिजेत गोल्डसाठी. बरोबर? सो मार्केटमध्ये गोल्ड ई-टी-एफ नावाचा कन्सेप्ट आहे. गोल्ड ई-टी-एफ. गोल्डमध्ये तुम्ही एस-आय-पी करू शकता गोल्डमध्ये. गोल्डमध्ये आपण एस-आय-पी करू शकतो आणि त्याचा जो रेट आहे ना, जो फिजिकल गोल्डला रिप्रेझेंट करतो. म्हणजे फिजिकल गोल्डचा जसा रेट चेंज होत असेल, तसाच व्हर्चुअल गोल्डचा रेट चेंज होत राहतो. पण तिथं आणि इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये काय फरक आहे? इथं जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती मिनिमम आपण ₹70-80 पासून करू शकतो. किती? ₹70-80 पासून. कारण की गोल्डचा जो एक ई आहे, तो ₹70-80 ला सध्या मिळत आहे. ₹70-80 ला एक ई आणि मार्केटमध्ये जर आपण गोल्ड आणायला गेलो, तर मिनिमम आपल्याला गोल्ड घेतलं तर मला वाटतं 1 ग्रामच्या पेक्षा कमी गोल्ड मिळत नाही. आणि ते आहे कमीत कमी ₹10,000 टॅक्सेस वगैरे लागतील ते वेगळं. फिजिकली तिथं जाऊन ती मेहनत घेणं वेगळं, सिलेक्ट करणं, चॉईस करणं आणि मला नाही वाटत की 1 ग्राम गोल्डसाठी कोणी जात असेल. फार 1% लोकं असतील जे 1 ग्राम गोल्ड घ्यायला रेग्युलरली जातात. फार कमी लोकं. म्हणजे आतापर्यंत कोणी असं आढळलं नाही की 1 ग्राम गोल्ड घ्यायला कोणी गेलं. बरोबर? सो त्याच्यावर बेस्ट अल्टरनेटिव्ह काय आहे? आणि गोल्ड आणि मोस्टली आपण कशासाठी घेतो? की एक यूज करायचं असेल तेव्हा घेतो आपण, तेव्हाच आपण जास्त अमाउंटमध्ये गोल्डमध्ये पैसे टाकतो. की बाबा ठीक आहे माझ्याकडे लाख, 2 लाख रुपये आहेत, मी गोल्ड घेतो आणि त्याचा वापर करतो. बरोबर? पण गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घ्यायचं असेल, तर फिजिकलपेक्षा कधीही व्हर्चुअल गोल्ड चांगलं आहे. कारण की ते रिप्रेझेंट करते फिजिकल प्राइसला आणि जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती आपल्या मनासारखी आपण करू शकतो कितीही. कितीही करू शकतो. सांगितलं तुम्हाला एक गोल्ड ई-टी-एफची किंमत जी आहे ती ₹70-80 ला आहे मार्केटमध्ये सध्या. ओके. तुम्हाला मी दाखवतो त्याचा रेट पण दाखवतो किती आहे तर. आणि हा तर घेण्याचा एडव्हांटेज झाला. विकण्याचा पण एक मोठा एडव्हांटेज आहे. विकण्याचं कसं जेव्हा आपण फिजिकल गोल्ड जेव्हा घेतो, तेव्हा विकायला गेल्यानंतर काय होते, फिजिकल एफर्ट्स तर लागतातच. स्वतः जावंच लागतं तिथं. बरोबर? आणि त्या वजनामध्ये जी आहे ना, ती घट होते. 7-8% त्याच्यामध्ये घट होते वेटमध्ये. जे 24 कॅरेट असेल तर ठीक आहे. 24 कॅरेटमध्ये पण कुठं-कुठं घट होते. जर तुमच्याकडे रॉ गोल्ड असेल, बिस्किट जे असतात, त्याच्यामध्ये केलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर काही बनवलेलं आहे गोल्डचं आणि ते जर विकत आहात, तर त्याच्यामध्ये वेटमध्ये डिप्रिशिएट होते. टॅक्सेस लागतात, जी लागतो. ओके. फिजिकल एफर्ट्स लागतात. सोपं नाही. बरोबर. व्हर्चुअलमध्ये तसा काही प्रकार नाही. 1 मिनिटात तुम्ही ते विकू शकता जसे शेअरची ऑर्डर आपण प्लेस करतो तशी. नो टॅक्सेस. टॅक्सेस कोणते? जे एक्सचेंजचे जे टॅक्सेस लागणार ते लागतील फक्त तेवढे. एक्सचेंजचे टॅक्सेस ते तेवढे लागतील. आणि सर्वात बेनिफिट काय आहे माहिती आहे का? फिजिकल गोल्डपेक्षा व्हर्चुअल गोल्डच्या ट्रेडिंगमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. खरेदी-विक्रीचं जे प्रमाण आहे ना, फिजिकल गोल्डपेक्षा व्हर्चुअल गोल्डमध्ये जास्त आहे. व्हॉलॅटिलिटी. जे जे व्हॉल्यूम जो आहे ट्रेडिंगचा, तो थोडा जास्त आहे. व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे काय होते माहिती आहे का? इझिली ते विकल्या जाते. तुम्ही कितीही घ्या, कितीही विका. कितीही घ्या, कितीही विका. आणि जर कमीत कमी 3 वर्षासाठी जर तुम्ही ते होल्ड करता, 3-4 वर्षापेक्षा जास्त जर होल्ड करता, टॅक्स पण त्याच्यावर एल-टी-सी टॅक्स जो नवीन काढलेला आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तो पण त्याच्यावर फक्त 12% लागतो. तो एस-टी-सी असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन गेन टॅक्स 1 वर्षाच्या आधी जर तुम्ही विकलं, तर 20% आहे आणि 1 पेक्षा जास्त वर्षासाठी जर ठेवलं नाही सॉरी 3 वर्ष, तर 3 पेक्षा कमी गोल्डवरती आहे 20% आणि 3 पेक्षा जर जास्त दिवसासाठी होल्ड केलं 3 वर्षापेक्षा जास्त, तर फक्त 20% गोल्डवरती टॅक्स लागणार आहे फक्त. कन्फ्यूज झालो सॉरी. ओके.
3 वर्षापेक्षा जास्त जर ठेवलं, 3 वर्षापेक्षा जास्त, तर फक्त 12% टॅक्स आहे. ओके. फक्त 12%. आणि 3 वर्षापेक्षा जर कमी पिरियडमध्ये जर विकलं, तर 20% टॅक्स लागणार आहे. ओके. खूप वेळचा बोलतो ना कंटिन्युअसली, त्यामुळे थोडे शब्द मागे-पुढे होतात. ओके. आता या ई-टी-एफमध्ये एस-आय-पी हा सर्वात बेस्ट कॉन्सेप्ट आहे. सर्वात बेस्ट. निफ्टी 50ला चांगला अल्टरनेटिव्ह आहे. एक आपण एस-आय-पी करतो निफ्टी 20 मध्ये आणि दुसरी करू शकतो गोल्ड ई-टी-एफमध्ये. ओके. गोल्ड म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड बद्दल मी नाही बोलत आहो. मी ई बद्दल बोलत आहो. ओके. ई बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल नाही. सो निफ्टी 20ला जो बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे, निफ्टी 20ला जो बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे, म्हणजे एक प्रकारचे आपल्या पैशाला आपण हेज करतोय, म्हणजे सिक्युअर करतोय. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी राहते. मार्केट बंद होणार नाही, बुडणार नाही. मार्केट बंद होणार नाही, बुडणार नाही कधी मार्केट. पण जी आपली जी पोर्टफोलिओ जो आहे, तो मायनसमध्ये असू शकतो. म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ई ती कदाचित मायनसमध्ये असू शकते. जर आपण त्याला हेज केलं, जर काउंटर अटॅक आपण आपला चालू ठेवला गोल्डने, तर आपल्याला पडत्या मार्केटमधून पण आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे कसं, जेव्हा मार्केट खाली येते, तेव्हा गोल्डची जी प्राइस आहे ती वाढत राहते. गोल्डची प्राइस. कारण की इन्व्हेस्टरला कुठलीतरी दुसरी जागा पाहिजे पैसे गुंतवण्यासाठी. पैसा असतो. मग पैसा मार्केट जर खाली येत आहे, तर इन्व्हेस्टर पैसा कुठे टाकतील? ते पैसा घरात नाही ठेवतील. दुसऱ्या सेफ ठिकाणी इन्व्हेस्ट करतील आणि सर्वात सेफ आणि सिक्युअर जर इन्व्हेस्टमेंटसाठी कुठले सध्या जो प्लेस आहे, तो आहे गोल्ड. आणि अजूनही गोल्डची प्राइस वाढण्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे. जो आहे, त्या टॅरिफवरती फक्त सध्या 90 दिवसाचा पॉज लावलेला आहे ट्रम्प गव्हर्नमेंटनं. म्हणजे 90 दिवस टॅक्स त्यांनी कमी केले. एक बेसलाईन ठेवली 10% ची. पण 90 दिवसानंतर काय होईल हे सांगता येत नाही. 90 दिवसानंतर. कोणत्या देशावर कशा प्रकारचे टॅक्स लावतील हे पण सध्या ते सांगता येत नाही. मे बी ते 90 दिवस आणखी अभ्यास करतील. कोणत्या देशाने कमी करतील, जास्त करतील, काहीतरी करतीलच ते. पण एक तर लाईन क्लिअर झालेली आहे, की टॅक्स लागणार आहे. मग सेफ सिक्युअर इन्व्हेस्टमेंट काय आहे? गोल्ड. गोल्ड. आणि या टॅक्स सिस्टममुळे काही इंडस्ट्री ज्या आहेत ते डिस्ट्रॉय होऊ शकतात कंप्लीटली. डिस्ट्रॉय होऊ शकतात, बंद होऊ शकतात. त्याचा खूप इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण की ही अशी सिस्टम लागणार आहे, की जे कधी लागली नाही इतिहासात. आणि त्याचे परिणाम जे आहेत ते लवकर दिसतील नाहीत. खूप दिवसांनी दिसायला लागतील त्याचे परिणाम. सो सगळे जे इन्व्हेस्टर आहेत, ते कुठे जात आहेत सगळे? गोल्डकडे. म्हणून गोल्डची जी किंमत आहे, ती खूप फास्ट मूव्ह होत आहे. सो स्ट्राँग रिकमेंडेशन आहे सगळ्यांना, की तुम्ही गोल्डमध्ये तुम्ही एस-आय-पी करा. एस-आय-पी करा. वीकली टाका पैसे, मंथली टाका किंवा क्वार्टरली टाका. आणि दुसरी एस-आय-पी तुमची जी निफ्टी 20 मध्ये मी सांगितलेली आहे, ती कंटिन्यू करत राहा. जसा काही बदल होत राहील मार्केटमध्ये, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो निफ्टी 20ला होत राहील. एखादी निफ्टी 50 मधली कंपनी बंद जरी झाली किंवा बाहेर जरी पडली, तर दुसरी कुठलीतरी कंपनी निफ्टी 50 मध्ये येणारच आहे. एखादी इंडस्ट्री डाउन झाली, तर दुसऱ्या कुठल्यातरी इंडस्ट्रीला त्याचा नक्की फायदा होणारच आहे. कुठलीतरी इंडस्ट्री ग्रो करणारच आहे. सो मार्केटमध्ये सिक्युअर इन्व्हेस्टमेंट जी आहे, इन्व्हेस्टमेंट मी सांगतो ओके. इंट्राडे वगैरेचा प्रकार नाही. लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंटसाठी जे तुम्हाला करायचं आहे, ते निफ्टी 20 आणि गोल्ड ई-टी-एफमध्ये तुम्ही एस-आय-पी करा. गोल्ड ई-टी-एफमध्ये गोल्ड ई-टी-एफ जो आहे तो घ्यायचा आहे. मी सांगतो तुम्हाला 1 मिनिट. कोणाचा घ्यायचा आहे? निपॉन इंडियाचा. ओके. निपॉन इंडियाचा गोल्ड ई-टी-एफ. ओके. लॉग इन करूया माझ्या अकाउंटवर. दोन मिनिटं मी लॉग इन करतो. स्क्रीन दिसते माझी? ओके. हे बघा, गोल्ड हा गोल्ड ई-टी-एफ आहे. चार्ट ओपन केला मी गोल्डचा. आणि
याच्यावर चार्टला मंथली टाइम फ्रेमवर सेट करतो. हे बघा, गोल्ड सध्या त्याच्या बेस्ट प्राइसवर आहे ऑल टाइम. इथं ईटीएफ ची प्राइस आहे ₹79 एका ईटीएफ ची. ओके, एका ईटीएफ ची. आता गोल्ड 5 वर्षात सांगतो. हा कोणता महिना आहे? एप्रिल 25 ना. आपण एप्रिल 20 ला बघू. एप्रिल 20 ला गोल्ड होतं ₹42. गोल्ड ईटीएफ ₹42 एप्रिल 20 ला. आज झालेला आहे ₹42.57 गोल्ड ईटीएफ झालेला आहे. क्लोजिंग प्राइस ₹42.57 म्हणजे ₹43. ₹80 गोल्ड गेलेला आहे. ₹79.53 5 वर्षामध्ये. बरोबर. सांगितलं तुम्हाला गोल्डची जी प्राइस आहे ती कितीतरी पटीने वाढलेली आहे. आता आपण फिजिकल गोल्डमध्ये केलं तर चांगलंच आहे. पण ज्यांच्याकडे फिजिकल गोल्ड नाही घेऊ शकत किंवा तेवढा पैसा नाही, तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, तर तुम्हाला हे एस-आय-पी करणं कधीही चांगलं आहे गोल्डमध्ये लाँग ड्युरेशनसाठी. लाँग म्हणजे 10-15 वर्ष. सोनं जे आहे ना, त्याची किंमत कधी कमी होत नसते. कंपन्यांच्या बद्दल खूप रिस्क आहे, पण गोल्डबद्दल रिस्क नाही आहे. कंपेअर टू इक्विटीज. ओके, इक्विटी म्हणजे कंपन्या, शेअर्स. शेअर्सला चांगला अल्टरनेटिव्ह आहे गोल्ड आणि गोल्डमध्ये एस-आय-पी करा लाँग ड्युरेशनसाठी. लाँग मंथली एस-आय-पी करा, मंथली एक फिक्स अमाउंट करा आणि त्याच्यात मंथली जे काय ॲज पर युअर रिस्क तर नाही म्हणू शकत. इथं रिस्क तर एकदम नाहीच्या बरोबर आहे गोल्डमध्ये. रिस्क ॲज पर युअर फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके, म्हणजे तुम्ही किती पैसे तुम्ही मंथली सेव्ह करू शकता किंवा इन्व्हेस्ट करू शकता ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आणि तेवढे ईटीएफ तुम्हाला एक फिक्स डेटला महिन्याच्या तेवढे पैसे त्याच्यात टाकायचे आहे. ओके, गोल्डमध्ये. सोबत काउंटर अटॅक करत राहायचा निफ्टी बीज मध्ये पण ईटीएफ करत राहायचा. या दोन गोष्टीवरती तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करत राहा. तुम्हाला याचे 3 वर्षानंतर खूप चांगले इम्पॅक्ट दिसतील. खूप चांगलं रिटर्न तुम्हाला याचं दिसत राहील. पार्शियली आपण विथड्रॉ पण करू शकतो पैसे. म्हणजे 3 वर्ष जर आपण कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करत राहिलो, जशी गरज पडेल तसे पैसे आपण त्यामधून विथड्रॉ करू शकतो. महिन्याला ₹1000, ₹2000, ₹3000 विथड्रॉ पण करू शकतो आणि आपली इन्व्हेस्टमेंट पण त्याच्यात चालू राहिली पाहिजे. सो ही सिस्टम सगळ्यांना बघायची आहे, करायची आहे. काही तुमचे डाउट्स असतील तर माझ्याशी बोला याच्याबद्दल. येस, काही बोलायचं आहे? डाऊट असतील तर विचारा. नाही. सर यामध्ये एंट्री वगैरेचा काही विषय राहत नाही का? नाही. जी प्राइस चालू आहे त्या प्राइसवर तुम्ही घेऊ शकता. ओके ओके. नॉर्मल ऑर्डर बुक. आपल्याला ऑर्डर बुक तर सगळ्यांना येते. असं आहे का कोणी ज्यांना ऑर्डर बुक येत नाही म्हणून? राईट. आणि ओरकाच्या अकाउंटमध्ये करा. मला ओरकात लॉग इन करायचं होतं, घाईघाईत मी इथंच केलं. ओके. ओके ओके ओके. ओरकाचा मी ऑथराइज पार्टनर आहे. ओके. मी डेडिकेटेड त्यांचा मेंबर आहे. काही क्वेरी आली तर मी आहे. ओके. सो मी सेबीचा ऑथराइज आहे. एक्सचेंजचा सर्टिफाईड आहे. सो तुम्ही ओरकामध्ये ते करत राहायचं. डेडिकेटेड मी तुम्हाला एक मॅनेजर दिलेला आहे. रिलेशनशिप मॅनेजर आहे. तुम्ही कधीही त्यांना कॉल करू शकता. ओरकामधून करा. ओके. ठीक. सो आता हे झालं गोल्ड बद्दल. काही डाऊट गोल्ड बद्दल कोणाला? रिटर्न्स दाखवलेले आहेत. आता हा तुम्हाला रिटर्न पण दाखवतो मी याचे. एक मिनिट. फंडामेंटल्सवर मी क्लिक करतो. कुठे गेला आहे? हे इथे बघा. गोल्डचे मागील 1 वर्षातले रिटर्न किती आहेत? 28%. गोल्ड ईटीएफचे 1 वर्षातले 28% आहेत. 3 वर्षातले मी सिलेक्ट करतो. 3 वर्षातले. 3 वर्षातले 19% म्हणजे लास्ट 3 इयर्स मध्ये 19% रिटर्न दिलेले आहे. आणि लास्ट 5 इयर्स मध्ये 13%. भरपूर आहेत. म्हणजे एक प्रकारचा सीएजीआर जो म्हणू शकतो 5 वर्षाचा 13.84 म्हणजे लास्ट 5 वर्षापासून तो 14% मेंटेन आहे. 13.84 तर भरपूर आहे 14% पैसे. खूप जास्त आहेत. तेच जर एफडीत असते तर किती असते? 6%, 7%. इथं तुम्ही म्हणताय व्हर्च्युअल गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट आहेत. फिजिकल गोल्डमध्ये थोडे रिटर्न कमी मिळतात. का माहितीये का? फिजिकल गोल्डचा आपण प्राइस जी आहे ती डिप्रिशिएट होते फिजिकल गोल्डची. कारण आपण ते युज करतो गोल्ड, फिजिकल गोल्ड वापरतो ना आपण. तर वापरण्याचे काही पैसे लागतील ना. तर त्यामुळे त्याची प्राइस डिप्रिशिएट होते. जर तुम्ही गोल्ड वापरत असाल तर फिजिकल गोल्डमध्ये करणं चांगलं. जर गोल्ड युज करत असेल तर. पण तुम्ही गोल्ड जास्त युज नाही करत आहात.
आणि फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कमी पैशांमध्ये गोल्डची इन्व्हेस्टमेंट सेफ अँड सिक्युअर आहे. सेफ अँड सिक्युअर. ओके, फिजिकल पण सेफ आहे. फिजिकल मध्ये प्राइसचं डिप्रिशिएशन होते, तुम्हाला एवढी रिटर्न त्याच्यातून मिळतील नाहीत. फिजिकल गोल्डमध्ये तुम्ही कोणी तुमच्यापैकी ज्वेलर असेल किंवा तुम्ही विचार, ऑब्विसली सगळ्यांना माहितीच असेल. ओके, आपण त्या लेवलवर आहोत की सगळं सोन्या नाण्याची ओळख आहे सगळ्यांना. ओके, सो इथे तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकता. निपॉन इंडियाचा ईटीएफ बाय करा, कारण की निपॉन इंडिया जी आहे अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत की जे ईटीएफ मध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात आपला. सो निपॉन इंडिया जी आहे यांचं जे टर्नओव्हर आहे थोडं जास्त आहे आणि खूप जुनी कंपनी आहे निपॉन इंडिया. 20,782 कोटी रुपयाचा यांचा टर्नओव्हर आहे. एक्सपेन्स रेशिओ हा एवढा. एक्सपेन्स रेशिओ म्हणजे जे काही फीज घेतील ती एवढी आहे. फी 0.82% घेतील तुमच्या 100 रुपयाला. 0.82% म्हणजे 80 पैसे. 0.82% की तो आहे एक्सपेन्स रेशिओ. जी काही ट्रान्झॅक्शन फीज असते त्यांची ती एवढी घेतील फक्त. ओके, त्याला म्हणतात एक्सपेन्स रेशिओ, जो की खूप कमी आहे. चालेल, काही डाऊट? ओके, लास्ट 5 मिनिट आता फक्त. ओके, निफ्टी बीजला पण बाय करा. निफ्टी बीज पण करू शकता. निफ्टी बीज बद्दल तर खूप वेळा सांगितलेलं आहे, ते तर चालूच ठेवायचं. एक ऍडिशनल मी तुम्हाला व्हॅल्यू ऍड करतोय इन्व्हेस्टमेंटसाठी. जर मार्केट असं झालं तर, मार्केट जर डाऊन झालं तर आपल्याला काय करायचं आहे. ओके, आपल्याला सिस्टम कुठली इम्प्लिमेंट करायची, स्ट्रॅटेजी कशी इम्प्लिमेंट करायची आहे आपल्याला. सो गोल्ड जे आहे ते सिक्युअर इन्व्हेस्टमेंट होत आहे आता सध्या. सो गोल्डमध्ये तुम्ही करू शकता आणि गोल्डची प्राइस वाढण्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे. मी लास्ट वीकला, ही जी बॅच चालू आहे ना, या बॅचच्या स्टुडंट्सला मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं गोल्डमध्ये करा. त्याच्यावर 10% प्राइस वाढली. तेव्हा 73 रुपये किंमत होती फक्त ईटीएफची, मागच्या आठवड्यातच. बघा ना, चार्ट दाखवतो तुम्हाला, डेली टाइम फ्रेमवर चार्ट दाखवतो. हे बघा, ही कॅन्डल किती तारखेची आहे? 8 तारखेची. 8 तारखेला प्राइस होती 73 रुपये क्लोजिंग प्राइस. आणि 8 तारखेपासून प्राइस झाली आहे, आज किती आहे? 17 तारीख आहे. सॉरी, 17 तारखेला मार्केट बंद झालं ना, म्हणजे 17 पासून मार्केट बंदच आहे. सो 8 पासून 17 पर्यंत म्हणजे 10 दिवसात गोल्डची प्राइस किती टक्क्याने वाढली? 7 ते 8% वाढली आहे गोल्डची प्राइस. सो गोल्डच्या प्राइस मध्ये खूप जास्त ओके, जे प्रोबॅबिलिटी आहे ती हाय आहे. आता याच्यात स्विंग ट्रेडिंगचा पण कॉन्सेप्ट आहे. स्विंग ट्रेडिंगचा ते तुम्हाला नंतर सांगेल कधी, आता नाही. ओके, नाव आता थोडस आपल्या सिलेबसवर येऊ. एक जे मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. सो इक्विटी आणि ऍडव्हान्सचा जो सिलेबस आहे तो दोन्हीही एकच केलेला आहे. आणि नवीन बॅच 28 तारखेला चालू होत आहे. सगळ्यांना सिलेबस ग्रुपमध्ये आहे, कदाचित तुम्ही चेक केला असेल, बघितला असेल. इक्विटी आणि ऍडव्हान्सचा ज्यांनी आधी ऑप्शनचा कोर्स केलेला आहे आणि इक्विटीचा कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी फक्त 4,000 रुपये फी आहे. त्यामध्ये 4,000 रुपयामध्ये पूर्ण सिलेबस ऑप्शन आणि इक्विटीचा तुम्हाला शिकवला जाईल. पूर्ण ऑप्शन आणि इक्विटी 2 महिने. ऑप्शन आणि इक्विटी 2 महिने. ज्यांनी फक्त इक्विटी केलेला आहे त्यांना ऑप्शन आणि इक्विटी दोन्ही शिकवल्या जाईल. पुन्हा 6,000 रुपये फी आहे त्यांच्यासाठी. ओके, ऑप्शन आणि इक्विटी ज्यांनी केलेला आहे त्यांना 4,000 रुपये, आणि ज्यांनी फक्त इक्विटीचा कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी 6,000 रुपयात दोन्ही कोर्सेस आहेत, इक्विटी आणि ऑप्शनचा. आणि जे फ्रेशर आहेत, जे नवीन आहेत, त्यांच्यासाठी फीज आहे 11,000 रुपये. ओके, तो सो तुम्हाला हायली रिकमेंडेशन आहे, तुमच्या सजेशन, रिक्वेस्ट आहे, सॉरी रिकमेंडेशन नाही, रिक्वेस्ट आहे. जे तुमच्या कोणी जवळचे असतील, ओळखीचे असतील, तर त्यांना डेफिनेटली कोर्स जो आहे तो रिकमेंड करा, क्लास रिकमेंड करा. खूप सारे मार्केटमध्ये बदल आलेले आहेत. तुम्ही इव्हन जे ट्रेड करतो आपण त्याच्यामध्ये पण खूप प्रॉफिटेबल ट्रेड्स आपण सध्या घेत आहोत. आणि रेफरल प्रोग्राम पण आहे. जर तुमच्या रेफरन्सवर कोणी जॉईन करत असेल तर तुम्हाला 10% तुमच्या फीचे आम्ही कॅशबॅक देऊ. 10% तुम्ही जी काही फी पे करत असाल त्याचे 10% तुम्हाला आम्ही इमिजिएटली कॅशबॅक म्हणून तुम्हाला अकाउंटवर तुमचे पैसे पाठवू. बरोबर. सिलेबस ईटीएफ त्याच्यात शिकवलं जाईल. गोल्ड ईटीएफ बद्दल त्याच्यात आणखी डिटेलमध्ये शिकवलं जाईल. राहिलं तर काही नाही आहे. ओके, एक्सप्लेनेशन पुन्हा देण्यात येईल. सगळे डाऊट्स आणखी डिटेलमध्ये क्लिअर होतील. निफ्टी बीज ईटीएफ बद्दल आणखी काही ईटीएफ आहे त्याच्याबद्दल पण शिकवलं जाईल. स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस, ऑप्शन मार्केटला स्वतः कसा ऑप्शन ट्रेड करायचा हे तर होईल. तुमच्यापैकी खूप जण कोण करत ऑप्शन ट्रेडिंग? आहे का कोणी जे करत आहेत ते? कोणी लॉस मध्ये आहे का? तर मी करत आहे.
लॉस मध्ये आहे? नाही सर, प्रॉफिट मध्ये आहे. हे विचारायला पण हिंमत लागते बरं एखाद्या कोचला, आजच्या स्पेशली अशा मार्केटमध्ये. ओके, आय एम हॅपी तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे सांगत आहे. दररोज प्रॉफिट बंद चालू आहे सर. थँक्यू सो मच. ओके, हे विचारायला पण खूप हिंमत लागते आणि सांगायला पण खूप डेअरिंग लागते. ओके, थँक्यू. असे प्रॉफिट मध्ये राहा. तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे म्हणजे मी खूप समाधानी आहे. ओके, कारण की माझा उद्देश तुम्ही शिकत आहात तर तुम्हाला तुम्ही पैसा कमावला पाहिजे. असं म्हणत नाही की सगळेजण प्रॉफिट मध्ये असतील, पण जे चुका झालेल्या आहेत त्या झाल्या नाही पाहिजे लॉस होण्याच्या मागे. सगळ्यांना रिअलाइज होते की लॉस होते, तर त्याच्यात मोस्टली जी चूक आहे ती कोणाची असते? स्वतःची. कारण की आपण सिस्टमला फॉलो करत नाही. आपल्याला हे कळलं पाहिजे की मला मार्केटमध्ये कधी काम करायचं, कधी नाही करायचं. आम्ही रोज ट्रेड पण करत नाही. करतो का आपण रोज ट्रेड? नाही करत. नाही तुमची सर. इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटमध्ये आहे मॅडम. गुड. कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुम्ही? इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट. मी क्लासच्या सुरुवातीला काय म्हटलं की जगात असं कोणीच की असे की त्यांचा पोर्टफोलिओ मायनस मध्ये नाही म्हणून. मॅडम म्हणतात की माझं प्रॉफिट मध्ये. गुड. हॅपी मॅम, आय एम हॅपी. ओके, सो हीच अचिव्हमेंट आहे की तुम्ही जे सांगतो त्या सिस्टमला फॉलो करता. ओके, तुम्ही सिस्टमला फॉलो करा, तुम्ही प्रॉफिटमध्ये येणारच. चुका वन टाइम होतील, चुका झाल्याच पाहिजे. तुम्हाला कळेल, चूक झाल्याशिवाय तुम्हाला कळणार पण रिअलाइज पण होणार नाही. छोटे छोटे एक्सपेरिमेंट पण केले पाहिजेत. चूक एवढीच करायची की जी आपल्याला पचली पाहिजे. चूक एवढी नाही केली पाहिजे की आपण डिस्ट्रॉय झालो पाहिजे. पचली पाहिजे म्हणजे काय? की मी ₹100 नुकसान सहन करू शकतो, मला काही फरक पडणार नाही. पण मी ₹10,000 नुकसान नाही पचवू शकत ना. सो चूक एवढीच करा की जेवढी आपण पचवू शकू. बिझनेसमध्ये, धंद्यात, मार्केटमध्ये चुका होतील, करायच्या पण. पण त्या किती करायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके, 2 ईटीएफ ग्रीनमध्ये आहेत. व्हेरी गुड. सीपीएससी ईटीएफ ग्रीनमध्ये आहे, निफ्टी पीस. हे ईटीएफ मी सर्वांना नेहमीसाठी सांगितले. सीपीएससी आणि निफ्टी पीस. ओके, आता तिसरा त्याच्यात गोल्ड ईटीएफ मी ऍड करायला सांगितलं आहे. सीपीएससी ईटीएफ कधी धोका देणार नाही. सरकारी कंपन्यांचा ईटीएफ आहे. गोल्ड ईटीएफ कधी धोका देणार, सॉरी, निफ्टी बीज ईटीएफ धोका देणार नाही, कारण की तो टॉपच्या 50 कंपन्यांचा ईटीएफ आहे. आणि तिसरी त्याच्यात व्हॅल्यू ऍड आपण करतात गोल्ड ईटीएफची, गोल्डची. ओके, हे तुम्हाला कसं वाटेल का कधी बंद होईल म्हणून? एक आहे सीपीएससी भारत सरकारचा, म्हणजे सरकार बुडेल. सरकार कोणतेही असू द्या, ओके, कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्या कंपन्या बंद होतील नाही. निफ्टी 20 ईटीएफ, कोण मार्केट बंद झालं तरच निफ्टी बीटीएफ मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि गोल्ड, सोनं कधी बुडणार नाही. बार्टर सिस्टम तुम्हाला सांगितली. सो हे 3 सर्वात बेस्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजीज आहेत. आणि हे असे चेंजेस जे आहेत ना, मी रेग्युलरली अभ्यास करून तुमच्यापुढे सांगत असतो. काही जर चेंज होत असेल तर, जरी 1 तासाचा क्लास असेल, 1-1.5 तासाचा, त्या 1-1.5 तासासाठी मला कमीत कमी 1 वर्ष अभ्यास करावा लागतो. 1 वर्षापासून मी अभ्यास करतो. कारण की तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहात. माझ्या सांगण्यावर तुम्ही पैसे टाकत आहात, तर मला खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी तुमच्या समोर प्रेझेंट कराव्या लागतात. ओके, तो लास्ट. सो बॅच चालू होणार आहे, तर नक्की तुम्ही प्रयत्न करा. सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन होईल तुमचं. सोबत राहणार, कनेक्टिव्हिटी राहणार. डाऊट्स असले तर ऑन टेबल सगळे सॉल्व्ह होतील. आणि रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी नक्की शिकायला मिळतील मार्केटबद्दल. तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तर आहेच ह्या सगळ्या गोष्टी, पण तुमच्या अपकमिंग जनरेशन जी आहे, आपली पुढची पिढी जी आहे, आपले आपले जे लहान बच्चा कंपनी आहे, त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे. ओके, इन्व्हेस्टमेंट त्यांना थोडं थोडं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं असते. आपण क्लासमध्ये ह्या पण गोष्टी करतोय चालू, की लहान मुलांना कशा प्रकारे ट्रेन करायचं आहे, लहान मुलांना फायनान्स कसं शिकवायचं आहे, सायकॉलॉजी कशी डेव्हलप करायची आहे त्यांची, आणि आपली पण कशी सायकॉलॉजी डेव्हलप करायची आहे, माइंडसेट कसा ग्रो करायचा आहे, हे पण आपण शिकतो. कारण की आपण फायनान्समध्ये खूप मागे आहोत पैशांमध्ये. आपल्याला हे रिअलाईज होत असेल की मला लहानपणी जर पैसे मॅनेज करणं जर माझ्या घरच्यांनी शिकवलं असतं, शाळेत शिकवलं असतं, तर मला आज नक्की त्याचा खूप सारा फायदा झाला असता. आता त्यांनी जे शिकवलं आहे त्याच्यात आपण खूप खुशच आहोत. त्यांना दोष कधीच द्यायचा नाही. ज्या लोक आपण ज्यांच्याकडून मोठे झालो त्यांना कधीच दोष द्यायचा नाही. पण जी गोष्ट मला शिकायला मिळाली नाही, ती नक्कीच आपल्या पुढच्या जनरेशनला शिकवायची. ओके. आपण नेहमी कंप्लेंट कोणत्या गोष्टीची करतो माहिती आहे का? की मला लहानपणी माझ्या घरच्यांनी हे खेळणं दिलं नाही, हे चॉकलेट दिलं नाही, इथं फिरायला नेलं नाही, तिथे फिरायला नेलं नाही. मला ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत. त्या गोष्टी मी माझ्या मुलांना देतो. माझ्या लहान मुलाबाळांना देतो. की मला लहानपणी माझ्या बाबांनी थिएटरमध्ये नेलं नाही, मी माझ्या मुलांना थिएटरमध्ये नेतो. त्यांना त्या गोष्टी कळल्या पाहिजे. त्याऐवजी एक गोष्ट फॉलो करा, की मला जी गोष्ट शिकायला मिळाली नाही, तर मी माझ्या मुलांना कशाप्रकारे ती शिकवू? या गोष्टीचा नक्की सगळेजण विचार करा. बघा त्यांच्यामध्ये किती ग्रोथ होईल आणि तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन. ओके? सो नक्की भेटू. ज्यांना जॉइन करायचं आहे, डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉइन करा. नवीन बॅच चालू होणार आहे 1 आठवड्यानंतर. कोणता बाय निफ्टी 20 कोणता बाय करायचा? निफ्टी 20 ईटीएफ. ओके? तुम्ही क्लास केलेला आहे का? कृष्णा सर क्वेश्चन विचारला.
ओके, क्लासमध्ये शिकू. बीजवर जे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर क्लास जॉईन करा नक्की. ओके, क्लासमध्ये शिकू ह्या गोष्टी. चालेल, थँक्यू सो मच. संडेचा दिवस तुम्ही दिला, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस संडे.